हॅलो फ्रेंड्स. लक्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, लास्ट सेशनमध्ये आपण सेक्शन एच्या बाबत डिस्कशन केलं होतं. स्पेशली आपण इथिक्स आणि इंटिग्रिटी या विषयाचं डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि सोबतच त्यासोबत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं अनालिसिस करत आहेत. वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण विभिन्न स्वरूपाच्या असणाऱ्या पॉईंटचं तपशीलवार डिस्कशन केलं होतं आणि त्या डिस्कशननंतर आपण एक डेमो पेपर या पद्धतीचं त्या ठिकाणी अटेंड केला. त्यामध्ये वेगळ्या स्वरूपाचे असणारे क्वेश्चन आहेत ते आपण अनालिसिस केले. खरं तर आजही आपण इथिक्स आणि इंटिग्रिटीचा असणारा सेक्शन बी जो आहे तो अनालिसिस करणार आहे. खरं तर हा सेक्शन बी इथिक्स आणि इंटिग्रिटी मधलं सर्वात स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे, ज्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ मार्क्स आहे ते गेन करता येत असतात आहे. मी याकरता म्हणतो त्याचं कारण असं आहे की इथे प्रेझन्स ऑफ माइंड डिसिजन मेकिंग पॉवर ही आपल्याला प्रत्यक्षरित्या केस स्टडीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेझेंट करायची असते. मग आता केस स्टडीज आहेत त्या कशा विचारल्या जात असतात, ते कोणकोणत्या असणाऱ्या सेक्शनवर जास्त फोकस असतो. ओव्हरऑल जर सांगायचं ठरलं तर वर्षभराच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे इन्सिडेंट देशभराच्या किंवा राज्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये होतात, तर या सर्व इन्सिडेंटच्या रिलेटेड बहुतांशी केस स्टडीज आहेत त्या आपल्याला मिळतात. काल झालेला आपला जो पेपर आहे त्या पेपरमध्ये पण मी काही करंट बेसवरल्या केस स्टडीज आहेत त्या दिल्या होत्या. मग आज त्याच केस स्टडीज आहेत त्या कशा होत्या, त्याचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने मांडायचं होतं, याचाच एक गोषवारा जो आहे, तो आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आपल्या सेक्शन बी मध्ये असणारी जी पहिली केस स्टडीज होती ती आपल्याला स्क्रीनवरती दिसेल. पहिला मुद्दा असा होता याच्यामध्ये की तुम्ही महानगरपालिकेचे एक आयुक्त आहात आणि त्या आयुक्त पदावरती कार्यरत असताना तुम्हाला काही आव्हानात्मक परिस्थिती ज्या आहेत त्या परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे. खरं तर आव्हानात्मक परिस्थिती काय होती, तर ज्यामध्ये संबंधित नागरिकांमध्ये म्हणजे त्याच असणाऱ्या भौगोलिक क्षेत्रातील नागरिकांकडनं दोन गट जे ते आले होते. ते दोन गट कशा संबंधित होते, ते शहरामध्ये असणारे जे काही मोकाट कुत्रे आहेत, भटकी जी कुत्रे आहेत, तर त्या कुत्र्यांच्या बाबतच्या दोन गटांचे आपापले असणारे प्रश्न प्रस्तुत झाले होते. त्यातला पहिला गट आला होता, तो असा म्हणत होता की हे जे काही मोकाट कुत्रे आहेत यामुळे आबालवृद्ध असतील किंवा बालके असतील, महिला असतील, तर यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्रास होतो. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने यावरती त्या ठिकाणी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. पण दुसरा असा गट होता की तो गट म्हणत होता की नाही नाही, की ही जी काही मोकाट असलेली कुत्रे जी इथे रस्त्यावरती फिरतात आहे, तर त्याला जबाबदार कुत्रे नसून त्या ठिकाणचा असणारा समाज जबाबदार आहे, तो व्यक्ती जबाबदार आहे, त्याला पाळणारा तो मालक जबाबदार आहे. यामुळे कार्यवाही करायची असेल तर ती मालकावरती करावी, त्या समाजावरती, त्या व्यक्तींवरती करावी, ना की त्या प्राण्यांवरती. तर या पद्धतीचे असे दोन गटांचे दोन प्रश्न किंवा दोन अर्ज जे तुम्ही महापालिका आयुक्त या नात्याने तुमच्याकडे आले. अशा स्थितीमध्ये आपल्याला संबंधित जे काही पाळीव प्राणी आहेत त्या पाळीव प्राण्यांच्या बाबतचे असणारे अधिकार, त्यांच्या असणाऱ्या सुविधा, त्याचबरोबर त्या ठिकाणी समाज, बालके आणि प्राणी यांच्यामधला जो समन्वय तो समन्वय राखायचा आहे. म्हणजे एक गट जर आपण बघितला गेला तर त्या गटाचं हा प्रश्न आहे की या मोकाट असणाऱ्या कुत्र्यांना रस्त्यावरनं हटवावं. तर दुसरा गट जो आहे तो अर्थातच अॅनिमल लव्हर्स आहेत, प्राणी प्रेम असणारे जो वर्ग आहे तो वर्ग म्हणतो की नाही नाही, त्यांना रस्त्यावरतीच राहू द्या, त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे, मुक्त स्वच्छंदपणे ते जगू शकतात ते. या पद्धतीचा असणाऱ्या ह्या दोन्ही गटांचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला अंतिमतः उत्तर काढायचंय. आता मुळातच तुम्हाला असा प्रश्न पडेल की या पद्धतीची केस स्टडीज नेमकी आपण एक्झाम मध्ये का घेतली, याचा पॉइंट आउट काय. तर मागच्या काही महिन्यांमधलं आपण न्यूज जर अनालिसिस केलं तर दिल्ली आणि दिल्ली एनसीआरच्या प्रदेशामध्ये असणारे जे काही भटके कुत्रे आणि त्याबाबत उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयाचे असणारे निर्णय आणि त्यावरती विविध स्वरूपांच्या असणाऱ्या गटांचे अथवा समुदायांचे पडलेले पडसाद, या आधारावरतीच हा क्वेश्चन जो तो आपण या ठिकाणी सॉर्ट आउट करण्यासाठी घेतलेला आहे. मग आता चला तर मग हा जो प्रश्न आहे, ही जी केस स्टडी त्या केस स्टडीज वरती विचारलेले प्रश्न नेमके कोणकोणते आहेत, तर आपल्याला तुम्ही महापालिका आयुक्त या नात्याने तीन प्रश्न आपल्याला या केस स्टडीज मध्ये विचारले. त्यातला पहिला प्रश्न असा होता की या प्रकरणात नैतिक दुविधा कोणती आहेत, अर्थातच एथिकल डिलेमा काय आहे, हा पहिला पॉइंट आपल्याला विचारलाय. दुसरा प्रश्न आहे की एका याचिकाकर्ता जो आहे हा किंवा पहिला याचिकाकर्ता आहे याला जर आपण प्राधान्य दिले, समजा की पहिला याचिकाकर्ता असा म्हणत होता की नाही नाही, हे जे काही प्राणी असतील तर यांना रस्त्यावरनं हटवावं. जर आपण त्यांना प्राधान्य दिलं आणि सर्व कुत्र्यांना आपण किंवा डॉग्सला रस्त्यावरनं हटवलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते, याचं आपल्याला काय करायचं, मूल्यमापन करायचंय. म्हणजे अर्थात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू इथे आपल्याला मांडायच्या आहेत, पहिली फेज. दुसऱ्या फेज मध्ये जर बघितलं गेलं तर कोणती कृती व परिस्थितीवरती त्वरित
आणि दीर्घकालीन आपल्याला उपाययोजना ज्या त्या करता येऊ शकतात. हा तिसरा प्रश्न बनतोय. म्हणजे पहिल्या बाबत पहिली याचिका आणि दुसरी याचिका या दोन्ही याचिकांचे असणारे परिणाम काय होणार आहे आणि त्याचं मूल्यांकन हे आपल्याला मांडायचं आहे. आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये काय, तर परिस्थितीवरती त्वरित आपल्याला इन्स्टंट कुठल्या उपाययोजना करता येऊ शकतात आणि दीर्घकालीन कोणकोणत्या उपाययोजना करतात. या पद्धतीचं असणार आहे. 3 फेजमध्ये किंवा 3 प्रश्न जे ते आपल्याला पूर्णपणे आपल्याला या केस स्टडीच्या बाबत अनालिसिस करायला मिळणार. मग आता चला तर मग याचं उत्तर आपण डेमो उत्तर जे ते कशा पद्धतीने डिझाइन करणं अपेक्षित असतं याला थोडं अनालिसिस करूया. पहिली तर केस स्टडीज लक्षात आली. ओके. आता याच्यामध्ये संबंधित केस स्टडीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. खरं तर हे मी तुमच्या अभ्यासासाठी थोडं ऍड केलंय. वास्तविक याला उत्तरामध्ये लिहिण्याची गरज नाही. लक्षात घ्या. पण आपण दृष्टिकोन काय असला पाहिजे त्या केस स्टडीकडे बघण्याचा. तर नंबर 1 या प्रकरणाचा थोडक्यात आपल्याला परिचय द्यायचा आहे. उत्तर लेखन करत असताना आपल्याला इंट्रोडक्शन जे ते करायचं असतं. एक 2 ते 3 ओळीमध्ये. अर्थात संबंधित जे काही प्रश्न आहेत त्यांच्यासाठी शब्दांची मर्यादा आहे. माझं आन्सर थोडंसं लॉंग आहे. ते याकरता की तुम्हाला त्यातले जास्तीत जास्त पॉइंट हायलाइट व्हावे, हा माझा त्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. पण आपल्याला जेवढ्या शब्दात उत्तर लिहायला लावले तेवढ्याच शब्दात आपण उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजे अर्थात 150 शब्दात आहे तर तुम्हाला 150 शब्दाच्या आत संपवायचं. 200 शब्द सांगितले तर 200 शब्दाच्या आत संपवायचं. 250 शब्द सांगितले असेल तर 250 शब्दाच्या आत संपवायचं, पण त्याच्यापुढे जायचं नाही. मग अशा स्थितीमध्ये आपलं उत्तर जे ते अत्यंत समर्पक आणि मुद्देसूद असणं अपेक्षित आहे. कोणकोणते मुद्दे कशा पद्धतीने मांडायचे ते आपण या आन्सर मधनं बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की इंट्रोडक्शन करायचं आहे. सेकंड फेज इथे हे जे काही प्रकरण आहे किंवा ही जी केस आहे या केसमध्ये नैतिक स्वरूपाचा पेच प्रसंग कोणता आहे, इथिकल डिलेमा काय आहे, तर तो आपल्याला मांडायचा आहे. तिसऱ्या फेजमध्ये जर बघितलं गेलं तर एका याचिकेला आपण जर प्राधान्य दिलं म्हणजे पहिला याचिका करतात त्याला जर प्राधान्य दिलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. हा त्याच्यानंतर दुसऱ्या याचिकाकर्त्याला आपण प्राधान्य दिलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. हा मुद्दा इथे आपला येणार आहे तिसरा. चौथा, तात्कालिक जी काही परिस्थिती आता ही परिस्थिती निर्माण झाली तर ही आपण सॉर्ट आउट कशी करणार आहे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण न व्हावी याकरता भविष्यातील दीर्घकालीन उपाययोजना काय करू शकतो. आणि आपलं अंतिमतः उत्तर म्हणजे काय तर कन्क्लुजन असणार आहे. कन्क्लुजन काय, तर संबंधित असणारा संपूर्णपणे हे जे काही प्रकरण आहे किंवा केस आहे तर तिचा थोडक्यात सारांश काय असू शकतो, निष्कर्ष काय असू शकतो, ही मांडण्याचे प्रयत्न. तर हे उत्तम पद्धतीचं उत्तर लिखाण जे ते या 5 फेजेस मध्ये करणं आपल्याला अपेक्षित आहे. चला तर मग ही 5 फेजेस मध्ये आपण कशा पद्धतीने त्याची मांडणी करू शकतो हे एक एक करत आपण उत्तराच्या माध्यमातून समजून घेऊ. होप सो तुम्हाला केस स्टडी समजलेली असेल. अर्थात तुम्ही त्याबाबतचे आन्सर लिहिलेले पण आहे. आपल्याला फक्त अनालिसिस करायचे की तुम्ही लिहिलेले आन्सर आणि डेमो आन्सर इथे आपल्याला दिसतात आहे. तर हे नेमके कसे आहेत, त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला इन्व्हॉल्व करायला अपेक्षित होतं किंवा याही पेक्षा बेटर आपल्याला काही करता येऊ शकतं का. तर पहिला आपण जाऊया उत्तर लेखनामध्ये. पहिला मुद्दा येतो तो इंट्रोडक्शन पार्ट येतो. इंट्रोडक्शन पार्ट मध्ये काय, तर एक प्रकारे काय म्हटलं गेलंय की ही जी काही केस आहे ही एक प्रकारे नैतिक कोंडी दर्शवणारी केस आहे. एका बाजूला जर बघितलं गेलं तर भटक्या कुत्र्यांचे असणारे हक्क, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला मानवी कल्याण बघायचंय. भटकी कुत्रे आहेत त्यांचे अधिकार आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, तर दुसऱ्या बाजूला मानवी कल्याण पण आहे. दुसरी गोष्ट, असा समाज जो असुरक्षित आहे तर अशा असुरक्षित समाजासाठी सामाजिक स्वरूपाच्या सुरक्षितता, कल्याण याचबरोबर त्यामधील असणारा समतोल हा राखणं अपेक्षित आहे. याच्या पुढे जाऊन 2 जे गट आलेले आहेत महापालिका आयुक्त या नात्याने तुमच्याकडे, तर त्यांच्या मागण्यांचा दृष्टिकोन समजून आव्हानात्मक परिस्थिती जी ती आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली तर ती कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येऊ शकते याचा पूर्णपणे इथे आपल्याला विश्वाराजोगतो मांडायचा आहे. तर आपण जाऊया. पहिला क्वेश्चन आपल्याला विचारला होता तो म्हणजे काय, की या प्रकरणातील किंवा या केसमधील नैतिक दुविधा कोणती, इथिकल डिलेमा. हा इथिकल डिलेमा फार महत्वाचा आहे आणि तो समजणं गरजेचं आहे. इथिकल डिलेमा नाही जर समजला तर मग आपल्याला ते सॉर्ट आउट करणं कठीण जात असतं. इथिकल डिलेमा म्हणजे काय, ते थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर आपल्याला नेमका कोणत्या बाजूने निर्णय घ्यावा हा आपल्या समोर निर्माण होणारा प्रश्न आहे. त्याला नैतिक दुविधा असं म्हणतात किंवा एथिकल डिलेमा म्हणतात ते. म्हणजे व्हॉट इज द राईट अँड व्हॉट इज द रॉंग, हाऊ टू डिस्क्रिमिनेट, त्यामधला भेद कसा करायचा आणि नंतर आपण कुठल्या बाजूने आपला निर्णय दिला पाहिजे याला म्हणतात एथिकल डिलेमा. तर इथे आपल्याकडे तोच प्रश्न निर्माण झालाय.
एका बाजूला म्हणते की नाही रस्त्यावरनं ह्या कुत्र्यांना हटवा आणि दुसरा समुदाय म्हणतो की नाही नाही यांना हटवायचं नाही. मग अशा परिस्थितीत काय? मराठीत एक म्हण आहे, इकडे आड आणि तिकडे विहीर. मग अशा स्थितीत आपण निर्णय काय घ्यायचा? तर हाच आपला डिसिजन पॉवर असतो. मग इथे नैतिक दुविधा काय आहेत, ही आपण प्रथम लिहून घेणार आहे. बहुतांशी अशा प्रकारचे किंवा या टाईप मधल्या क्वेश्चनचे उत्तर जे असतात ना, त्यातले 30% आन्सर आपल्याला त्या केस स्टडीज मध्ये मध्ये मध्येच मिळून जातात ते. जसं की इथिकल डिलेमा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की तिथे काय आहे इथिकल डिलेमा, तर केस स्टडीज मध्ये मेन्शन पण केलेला आहे. त्यामुळे केस स्टडीज हा आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स देणारा पार्ट बनतो. पहिला आहे इथिकल डिलेमा येथे प्राणी विरुद्ध मानवी हक्क, हा पहिला पॉईंट आपण इथे मेन्शन करू शकतो. एका बाजूला प्राण्यांचे हक्क आहे दुसऱ्या बाजूला मानवाचे हक्क आहे. प्राण्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देणारी कायदेशीर चौकट संतुलित करणं पहिला मुद्दा बनतो. दुसरा, सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि मानवी समस्यांचं निराकरण करणे हे एक प्रकारचं काय आहेत आपल्यासमोर नैतिक स्वरूपाचं आव्हान आहे. है ना? एका बाजूला जर पाहिलं तर प्राणी जे त्यांच्या हक्कांची कायदेशीर चौकट बघायचे, एक फ्रेम बघायचे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मानवाची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या या देखील आपल्याला सोडवायच्या आहेत. हा झाला आपला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय म्हणतो आपण की सुरक्षेचा अधिकाराविरुद्ध सामंजस्यपूर्ण अस्तित्व आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर मानवी जीवनांचं कल्याण किंवा त्यांचं संरक्षण करणं हा एक प्रकारचा आपला नैतिक स्वरूपाचा अधिकार आहे आणि तो अनिवार्य पण आहे. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्राणी आहेत. प्राण्यांचे सुद्धा नैसर्गिक मूल्य आहेत, त्यांचं कल्याण, त्यांचा आदर याही एक प्रकारे जर बघितलं गेलं तर नैतिक स्वरूपाचा विचार आहे. तर अशा स्थितीमध्ये एका बाजूला मानवी रक्षण आणि दुसऱ्या बाजूला प्राण्यांचं नैसर्गिक स्वरूपाचं संरक्षण आहे. हे हा देखील एक प्रकारचा एथिकल डिलेमा आहे आपल्या समोर. तिसरा मुद्दा आहे वेगवेगळ्या दुःखांची तुलना आहे तिथे. वेगवेगळे दुःख कोणकोणते आहेत? जसं हे प्रकरण मानवी दुःख आणि प्राण्यांचं कल्याण यांच्यात संघर्ष निर्माण करत आहे. एका बाजूला मानवाला होतोय त्रास, म्हणजे अर्थात महिला असतील, बालके असतील, वृद्ध असतील, त्यांच्यावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ले होतात म्हणून तो एक प्रकारचा त्रास होतोय. कारण जर बघितलं गेलं तर हे पहिलं आपलं त्रासदी जी ती मानवाची तयार होत असते. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर एक प्रकारे प्राण्यांची असणारी संवेदनशीलता आहे. प्राण्यांप्रती पण आकस अथवा ममत्व भाव असणं गरजेचं आहे. कारण का तर ते मानवावरती बहुतांशी डिपेंड आहे. तर अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या दुःखांची तुलना आहे. ते सुद्धा त्यांना पण त्रास होतो, त्यांनाही दुःख होतंय. ही संवेदना मानवाला समजू शकते आणि ती समजून घेणं. पण या दोघांमध्ये सामंजस्यपणा किती आहे हे देखील महत्वपूर्ण एथिकल डिलेमा आपल्याला इथे लक्षात घेता आहे. अंतिमतः आपण जर बघितलं गेलं तर मानव म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या पण आहेत. कारण असं मानलं जातं की मानव सर्वात बुद्धिमान स्वरूपाचा प्राणी आहे. मग मानव म्हणून जबाबदार आहे. तर यामध्ये इथे मानवाने संबंधित प्राणी जे त्या प्राण्यांच्या असणारे होणारी जी हानी आहे ही नैसर्गिकरित्या सुरक्षित करणं ही या पाठीमागची मूळतः अपेक्षा आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपण एक एक करत जर पाहिलं तर इथिकल डिलेमा जर ते अनालिसिस केलं त्यातला पहिला प्राणी विरुद्ध मानवी हक्क हा एक इथिकल डिलेमा होता. दुसरा सुरक्षेचा अधिकाराविरुद्ध सामंजस्यपूर्ण अस्तित्व अनालिसिस केलं. तिसरं वेगवेगळ्या दुःखांची तुलना केली आणि अंतिमतः यापेक्षा बेटर दुसरं काय असेल ते म्हणजे मानव म्हणून आपल्या काही महत्वपूर्ण जबाबदाऱ्या. तर या 4 प्रकारचे असणारे एथिकल डिलेमा आहेत. अर्थात आपण 4 ऐवजी 2ही मांडू शकतो. आवश्यकता नाही. जेवढं आपल्याला उत्तर सिंक्रोनाइज करता येईल. फक्त मी तुमच्या समोर हे एक्स्ट्रा पर्याय जे ते दाखवले की आपण कोणकोणते एथिकल डिलेमा त्यामध्ये मांडू शकतो. ओके. आता आपण सेकंड क्वेश्चन विचारला होता आपल्याला केस स्टडीज मधला. तो होता एका याचिकेला दुसऱ्या याचिकेवर प्राधान्य देण्याचे परिणाम आपल्याला बघायचे. इन केस आपण पहिल्या याचिकेला प्राधान्य दिलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? म्हणजेच पहिली याचिका कोणती तर रस्त्यांवरनं कुत्र्यांना हटवणं ही पहिली याचिका आहे, तिला प्राधान्य दिलं तर काय परिणाम होईल? आणि दुसरी याचिका आहे की नाही नाही त्यांना रस्त्यावरतीच राहून द्यावं, तर त्याला प्राधान्य दिलं तर त्यावरती काय परिणाम होईल? कारण इथे तुम्ही आयुक्त आहात, तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. मग तुम्ही कोणत्या बाजूने जाता, कोणत्या बाजूने नाही? त्या बाजूने गेलं तर काय परिणाम होऊ शकतात? या बाजूने आलं तर काय परिणाम होऊ शकतात? ओके. तर इथे बघा, पहिल्या याचिकेला अनुकूलता दर्शवली तर कोणकोणते परिणाम होतील? पहिला परिणाम बघा. यामुळे मानवी जीवनाचं संरक्षण होणार आहे. म्हणजे अर्थात काय तर आपण रस्त्यावरनं कुत्रे हटवतोय, तर याचा फायदा काय होणार आहे? मानवी जीवनाचं संरक्षण होईल. कारण का? तर मानवी कल्याण ही प्रशासनाची अंतिमतः जबाबदारी आहे.
त्यांच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करणं हे देखील प्रशासनाचं कार्य आहे. त्यामुळे हे पहिलं मूल्यांकन होऊ शकतं. दुसरं, रस्त्यावरील जे काही भटकी कुत्रे आहेत त्यांना तातडीने जर हटवलं तर त्यांच्यापासून निर्माण होणारे जे काही धोके आहेत हे आपल्याला इथे संपुष्टात येतील. त्यामुळे आपण अगदी मुक्त स्वच्छंदपणे प्रवास करू शकतो. तिसरा, लोकांसाठी विशेषतः असुरक्षित गट ज्याच्यामध्ये आपण झालं पाहिलं तर बालके असतील, महिला अथवा वृद्ध, तर यांच्यासाठी एक प्रकारे जर पाहिलं आपण तर सुरक्षित स्वरूपाचं वातावरण जाईल हे तयार करून सार्वजनिक सुरक्षितता जी ती सुनिश्चित करता येऊ शकते. याच्यामुळे एक प्रकारे ही जी कायदेशीर स्वरूपाची समस्या होती ही समस्या संपुष्टात येऊ शकते. पुढे यामुळे भटकी जी काही प्राणी आहेत किंवा कुत्रे आहेत तर यांच्या त्रासाबद्दल किंवा चिंतापासून मुक्त आणि शांततापूर्वक स्वरूपाचं वातावरण निर्माण होईल. हे आपण जर बघितलं गेलं तर पहिल्या याचिकेला प्राधान्य दिले तर त्याचे परिणाम बघायला मिळते. आता आपण दुसऱ्या याचिकेकडे जाऊ. जर इन केस आपण दुसऱ्या याचिकेला प्राधान्य दिले तर की नाही त्यांना रस्त्यावरतीच राहू द्यायचं, त्यांना हटवायचं नाही, तर अशा परिस्थितीत काय होऊ शकतं बघा. ते जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मूक प्राण्यांशी दयाळू आणि मानवी वागणुकीचे समर्थन केले पाहिजे. ही आपली दुसरी याचिका म्हणते, त्याचा परिणाम म्हणते. इथे हे देखील कायदेशीररित्या वैध असल्याचे दिसते, व्हॅलिड आहे. काय? तर भारतामध्ये रस्त्यावरील जे काही कुत्रे आहेत त्यांना हटवण्यापासून किंवा त्यांना इजा करण्यापासून संरक्षण करणारे काही महत्वपूर्ण कायदे आपल्याला इथे बघता येऊ शकतात. याही व्यतिरिक्त हे कायदे दत्तक होईपर्यंत रस्त्यावरच राहण्याचा त्यांचा अधिकार जो आहे तो अधिकाराचा आग्रह धरताना आपल्याला दिसतात. अर्थात अॅनिमल ऍक्ट आहेत काही महत्वपूर्ण देशातले, त्याच्या माध्यमातून प्राण्यांची एक प्रकारची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आलेली. आता त्यामध्ये काही असणारे क्लॉजेस आहेत, सब क्लॉजेस आहेत, त्या माध्यमातून इथे आपल्याला ते प्रेझेंट करतात. इथे आपण जे ऍक्ट आहेत त्या ऍक्टला सुद्धा मांडू शकतो, अॅनिमल ऍक्ट किंवा इतरही जे काही ऍक्ट आहेत जे प्राण्यांची सुरक्षितता सुनिश्चित करतात, जसे की फ्लोरा असेल, फौना असेल, या रिलेटेड असणारे पॉइंट्स आपण इथे मांडू शकतो. यामध्ये आणखी एक मुद्दा आपल्याला घेता येईल तो म्हणजे काय, तर योग्य लोकांना रस्त्यावर त्यांच्या कृतीसाठी जबाबदार धरता येऊ शकतं आणि बेकायदेशीररित्या प्रजनन करणं, पाळीव प्राण्यांचे जे काही मालक असतील, त्याचबरोबर ते इतरे जे काही व्यक्ती असतील जे अॅनिमल्स लव्हर्स आहेत, तर यांच्या माध्यमातून अशा प्राण्यांना ज्यावेळेस रस्त्यावरती सोडलं जातंय म्हणजे कोणत्या प्रकारचा दत्तक न देता, तर अशा स्थितीमध्ये त्यांच्यावरती आपल्याला एक प्रकारची जी ती कार्यवाही करून यासारख्या असणाऱ्या ज्या काही प्रथा आहे किंवा कृती आहे तर त्यांना उखडून टाकता येऊ शकतं किंवा संपुष्टात आणता येऊ शकतं. यासारखे असणारे जे काही परिणाम आहेत हे परिणाम आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या याचिकेला प्राधान्य जर दिले तर त्यावरनं मांडता येऊ शकतात. पण आपल्याला पहिल्या याचिकेच्या बाजूने पण जाता येणं शक्य नाही, दुसऱ्या याचिकेच्या बाजूने पण शक्य नाहीत. कारण का, दोन्ही वेगवेगळे गट आहेत आणि दोन्ही गट दोन्ही ध्रुवांवरती आहेत. अशा स्थितीमध्ये आपला तिसरा महत्वपूर्ण प्रश्न येऊन जातोय. तो प्रश्न काय, की या संबंधित परिस्थितीवरती निराकरण करायचंय म्हणजे परिस्थिती आपल्याला सॉर्ट आउट करायचंय. इथे खरं तुमचं काम येताना दिसतं. सॉर्ट आउट करायचे तर सर्वात पहिला मुद्दा की तात्कालीन स्वरूपाची कार्यवाही काय करणार, की आता सध्या परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही इन्स्टंट कुठकुठले डिसिजन घेऊ शकतात, कोणकोणत्या स्वरूपाच्या असणाऱ्या उपाययोजना करू शकतात, त्याला म्हणतात तात्कालिक परिणाम. आणि दुसरा येतो तो म्हणजे काय, दीर्घकालीन कोणकोणते परिणाम आपल्याला सॉर्ट आउट करता येऊ शकतो. नंबर 1 जाऊया आपण. सर्वात पहिलं तात्कालिक काम जर बघितलं गेलं तर लसीकरण, वॅक्सिनेशन प्रोसेस आहे. वॅक्सिनेशन मध्ये काय, ती जी भटकी कुत्री असतील ना, तर अशा भटक्या कुत्र्यांना रेबीज आणि इतर जे काही आजार आहेत त्या आजारापासून संरक्षण करण्याच्या हेतूने त्यांना लसीकरण करणे. अशा पद्धतीचं लसीकरण आहे जे यांच्या मदतीने माणूस आणि कुत्रा या दोघांनाही एक प्रकारे जर पाहिलं तर आजारापासून सुरक्षितता देण्याचं काम करेल. हे आपण प्राईम स्टेजवरती ही कृती जी ती प्रथम करू शकतो की प्राण्यांचं वॅक्सिनेशन जास्तीत जास्त करणं. दुसरं, त्यांचं फीडिंग क्षेत्र आहे म्हणजे अर्थात त्यांना अन्न पुरवठा करायचा आहे पण एका पर्टिक्युलर एरियामध्ये करायचा आहे. एका पर्टिक्युलर, कारण ही जी रस्त्यावरती कुत्री भटकतात किंवा फिरतात आहे, तर ती कशासाठी, तर त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की ते अन्नाच्या शोधार्थ फिरतात आहे. जर त्यांची अन्नाची समस्या ही जर आपण सोडवली तर त्यांचं रस्त्यावरती भटकणं कमी पडेल. त्यामुळे संघर्ष टाळता येऊ शकतो आणि मानवाची होणारी जी काही हानी आहे ती हानी देखील आपल्याला टाळता येऊ शकते. मग या दृष्टिकोनातून आपण काय करूया, त्यांचं फिडिंग क्षेत्र तयार करू शकतो तात्कालिक स्वरूपामध्ये, की जिथे ते सर्व कुत्रे एकत्रित येतील तिथेच
त्या ठिकाणी अन्न जे ते घेतील किंवा खातील आणि तिथेच त्या ठिकाणी स्थिरावतील. याचा परिणाम त्यांचं भ्रमण करण्याचं काम 25 ते 30% खाली येऊ शकतं. तिसरा मुद्दा आपण तो घेऊ शकतो इथे. प्राण्यांच्या बाबत हेल्पलाईन नंबर्स आहेत ते आपण लॉन्च करू शकतो. जेणेकरून काय, एकतर अशा स्वरूपाचे जे काही हिंस्र प्राणी आहेत, ते कोणत्या एरियात आहेत त्याची माहिती देता येईल पहिलं. त्यांच्यापासून निर्माण झालेले काही धोके आहेत तर त्याची माहिती देता येऊ शकते. अथवा त्या ठिकाणी असे जे काही प्राणी आहेत, ज्या प्राण्यांमुळे धोका निर्माण होतोय, अशा प्राण्यांना तिथून दुसरीकडे आपल्याला शिफ्ट पण करता येऊ शकतं. म्हणजे एकंदरीतच काय, तर एक प्रकारचा प्राणी आणि मानव यातला संघर्ष टाळता येऊ शकतो आणि अवेअरनेस जो आहे, तो अवेअरनेस आपल्याला निर्माण करता येऊ शकतो. यानंतर आणखी एक आपण तात्कालिक उपाययोजना करू शकतो, ती म्हणजे काय, तर प्राण्यांची सामूहिक नसबंदी आहे. सामूहिक स्वरूपाची नसबंदी केल्याचा फायदा काय होईल, तर त्यांची रिप्रोडक्टिव्ह जी काही कॅपॅसिटी आहे ती हळूहळू कमी होईल. याचा परिणाम काय, तर त्यांचं रस्त्यावरती असणारं वावरण आहे किंवा त्यांचं असणारं जी काही संख्या आहे ती जनसंख्या हळूहळू घटेल आणि संख्या हळूहळू घटली की साहजिकच आहे त्यांच्यापासून निर्माण होणारे धोके जे ते स्टेप बाय स्टेप कमी होतील. त्यानंतर जसे हे आपले तात्कालिक स्वरूपाच्या उपाययोजना होत्या, त्याच पद्धतीने आता आपल्याला दीर्घकालीन स्वरूपाच्या उपाययोजना पण सांगितलेल्या आहेत. तात्कालिक तर झाल्या, तर दीर्घकालीन कोणत्या? तर दीर्घकालीन मध्ये आपण पहिली उपाययोजना बघूया. हे जे काही प्राणी आहेत, त्या प्राण्यांसाठी आपण आश्रयस्थान जे आहे ते करू शकतो. म्हणजे अर्थात निवासस्थान आहेत, अशा ठिकाणी निवासस्थान जे आहे ते उभे करू शकतो, जिथे हे प्राणी जे ते आपल्याला ठेवता येऊ शकतात किंवा त्या ठिकाणी त्यांना दत्तक म्हणून त्या ठिकाणी वावरता येऊ शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काही शेल्टर हाऊस, त्याला इंग्लिशमध्ये शेल्टर हाऊस म्हणतात, की म्हणजे जिथे हे जे डॉग्स आहेत ते एकत्रितरित्या राहू शकतील. त्याच्यामुळे मानव आणि डॉग्स, डॉग्स आणि मानव यांच्यामध्ये धोके जे ते कमी निर्माण होतील. मग या पद्धतीचे आपण काही शेल्टर हाऊस तयार करू शकतो. दुसरं, सार्वजनिक स्वरूपाचं शिक्षण मोहीम आहे. भटकी जी काही कुत्रे आहेत, त्याकडे बघण्याचा मानवाचा दृष्टिकोन बदलण्याच्या हेतूने काही सार्वजनिक स्वरूपाच्या शिक्षा देणं गरजेचं आहे. म्हणजेच काय त्यामध्ये, तर पाळीव प्राणी सर्वच अगदी आनंदाने पाळतो. पण त्यांच्यापासून प्रजनन आल्यानंतर पुढे आपण ते प्राणी जे ते आपल्या स्वतःकडे न ठेवता अथवा तेवढे अफोर्डेबल नसल्या कारणामुळे आपण काय करतो, त्यांना एकतर रस्त्यावर सोडून देतो अथवा त्याची विक्री करतो. पण विक्री करणं किंवा रस्त्यावर सोडणं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, या अवेअरनेसच्या आहेत. त्या दोघांनी सामंजस्यपूर्ण म्हणजे अर्थात पाळणारा पण आणि रस्त्यावर सोडणारा किंवा विक्री करणारा या दोघांनी पूर्वक त्या ठिकाणी त्याला सॉर्ट आउट करणं हे अपेक्षित असतं. तिसरं, कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. कायद्याची अंमलबजावणी म्हणजे अर्थातच काय, सरकारने भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी निधी वाढवणं गरजेचं आहे. त्याचसोबतच त्या ठिकाणी प्राण्यांच्या क्रूरतेविरोधातील असणारे कायदा जे त्या कायद्याचं काटेकोरपणे पालन करणं आणि त्यांची सुरक्षितता जी ती सुनिश्चित करणं. त्यानंतर सामुदायिक स्वरूपाची जी काही भागीदारी आहे, यामध्ये आपल्याला बघायला मिळते सामुदायिक भागीदारी. या सामुदायिक स्वरूपाच्या भागीदारांना प्राधान्य देणं. अर्थात या भागीदाऱ्यांचा परिणाम काय होऊ शकतो, तर रस्त्यावर असणारे जे काही कुत्रे आहेत, त्यांना दत्तक घेणं किंवा दत्तक मोहीम जी ती सुरू करणं, पालन पोषण स्वरूपाचे असणारे कार्यक्रम सुरू करणं, यासोबतच सामुदायिक स्वरूपाचे विविध उपक्रम जे आहेत ते तयार करून त्यांना एक प्रकारचा फंड उभा करून देणं, जेणेकरून ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती अत्यंत प्रखरतेने करता येऊ शकते, ज्याच्यामुळे प्राणी आणि त्यांची सुरक्षितता आपल्याला निश्चितपणे राबवता येऊ शकते. तर या संपूर्ण बाबी ज्या आहेत, त्या आपल्याला दीर्घकालीन स्वरूपाच्या उपाययोजनेच्या बाबत मांडता येऊ शकतात आहे. मग आपण आता आपल्या उत्तराच्या अंतिम स्टेपकडे येतो, तो म्हणजे काय, तर निष्कर्ष. निष्कर्ष म्हणजे काय, तर इथे आपल्याला वाचायला मिळेल, की येथे नैतिक कोंडीत एक संतुलित दृष्टिकोन शोधण्यात आहे. नैतिक कोंडीत आहेत, पण त्यातून आपल्याला एक संतुलित स्वरूपाचा दृष्टिकोन शोधायचा आहे. दुसरी गोष्ट, एका बाजूला मानवाची सुरक्षितता आणि कल्याण हे लक्षात घेता दुसऱ्या बाजूला प्राण्यांचे असणारे हक्क, कल्याण, आदर सोबतच त्यांच्या काही महत्वपूर्ण ज्या काही समस्या आहेत, या समस्यांचा त्या ठिकाणी विचार करून त्याचं निराकरण करण्याच्या दिशेने पाऊल उचल. दुसरा मुद्दा आहे, यासाठी विचारपूर्वक चिंतन करणं गरजेचं आहे. संबंधित भागधारकांचे असणारे सहकार्य वाढवणं गरजेचं आहे. याही व्यतिरिक्त सुरक्षा, मानवी सुरक्षा आणि प्राण्यांचे असणारे हक्क या दोघांचाही समतोल राखत सार्वजनिक सुरक्षिततेचं आश्वासन जे ते सुनिश्चित करायचंय. हे खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर एका महापालिका आयुक्ताच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. तर या पद्धतीचा हा प्रश्न जे आपण
त्या ठिकाणी ज्या प्रश्न विचारण्याच्या शैली आहेत त्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सॉर्ट आउट करू शकतो. ठीक आहे. तर अशाच पद्धतीचे उत्तर असलं पाहिजे असं नाही. पण आपला जो रोड मॅप आहे तो या पद्धतीने होणं गरजेचं आहे. म्हणजेच इथे जर आपण पाहिलं तर प्रश्न जो विचारला होता 3 पद्धतीचे. हे 3 प्रश्नांच्या आधारावरती आपल्याला आपलं उत्तर मांडायचं. पहिला नैतिक दुविधा काय? ती आपण पाहिली. नैतिक दुविधा आपण मांडली. दुसऱ्या बाजूला एका याचिकेला जर आपण प्राधान्य दिलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात पहिल्या याचिकेला. त्यानंतर दुसऱ्या याचिकेला प्राधान्य दिलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपल्याला मांडायचं होतं ते आपण मांडलं. त्यानंतर तिसरं की आपल्याला संबंधित जे काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावरती तात्कालिक उपाययोजना करायची आणि दुसरं दीर्घकालीन उपाययोजना करायची आणि अंतिमतः आपण कुठे येणार आहे निष्कर्षापर्यंत येणार. तर या पद्धतीने आपला केस स्टडी जो आहे तो इथे सॉर्ट आउट करणं अपेक्षित होतं. आता आपण जातोय दुसऱ्या प्रश्नाकडे आपल्या केस स्टडीज मधला. तोही फार महत्वपूर्ण प्रश्न आहे. हाही प्रश्न जर पाहिला तर मी जाणून बुजूनच आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये घेतला. तोही करंट असणाऱ्या न्यूजचे रिलेटेड आहे. अलीकडे जर बघितलं गेलं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर वाघ किंवा वाघ समुदायातील असणारे जे काही प्राणी म्हणजे अर्थात बिबटे वगैरे तर याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मानवी वस्तींमध्ये हस्तक्षेप वाढलेले आहेत किंवा मानवी वस्तींमध्ये येणं किंवा मानवावरती हल्ला करणं यासारखे असणारे प्रकार वाढलेले आहेत. तर त्या संबंधित असणाऱ्या ज्या काही न्यूज होत्या त्या न्यूजच्या रिलेटेड आपण एक केस स्टडीज इथे घेतलेली. केस स्टडीज अगोदर आपण वाचूया. केस स्टडीज आहेत वाघांचा अधिवास असलेल्या भागात तुम्ही विभागीय वन अधिकारी आता तुमचं इथं टास्क चेंज झालं. तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर आहात आहे आणि अशा स्थितीमध्ये अलीकडे शेतामध्ये वाघ घुसून गावकऱ्यांचं पशुधन म्हणजे अर्थात जे काही दुग्ध प्राणी त्या दुग्ध प्राण्यांना मारले किंवा त्यांचं नुकसान केलंय यासारख्या अनेक बातम्या देत्या आल्या. पण दुसरी महत्वपूर्ण काय तर दुर्दैवाने गेल्या काही आठवड्यामध्ये 2 ते 3 गावकरी जे आहेत ना त्या गावकऱ्यांना सुद्धा वन्य प्राण्यांनी काय घेतलंय बळी घेतलंय. पण आता एक्झॅक्टली इथे शब्द हा नाही वापरला की वाघाने बळी घेतले म्हणून. शब्दप्रयोग काय केला वन्य प्राणी. मी काय म्हटलं की आपला जो न्यूज होते त्या न्यूज रिलेटेड मी ही केस स्टडीज इथे इन्व्हॉल्व केलेली. वन्य प्राण्यांनी बळी घेतलाय. तर गावकऱ्यांचा असा दावा आहे की वाघानेच त्यांच्या सहकारी गावकऱ्यांना ठावक मारलंय. हा गावकऱ्यांचा दावा आहे. गावकरी म्हणतात की वाघ आला तर वाघानेच त्यांना मारले आणि त्यांनी आपल्याला विनंती केली आहे की असा मानवभक्षी असा जो वाघ आहे त्याला मानवभक्षी जे ते घोषित करून त्याला एक तर स्थलांतरित करावं किंवा मारून अशा लोकांचं जीवाचं रक्षण करणं त्यासोबतच त्यांच्या पशुधनांचं रक्षण करणं. एक तर त्याला स्थलांतरित करण्यात एक तर मार या पद्धतीने गावकरी त्यांना म्हणजे तुम्ही जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत तुम्हाला विनंती करतात आहे. आता या संपूर्ण प्रकरणाच्या बाबत तुम्ही काय केलंय मग की त्याची शोधाशोध मोहीम जी ती सुरू केलेली आहे. विलंब होत आहे. वेगवेगळ्या प्रकारची शोधाशोध मोहीम सुरू केलेली असताना तुमच्या या शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. का विलंब होतोय त्याचं कारण असे की तुम्ही फॉरेस्टर ऑफिसर आहात तर तुमच्या मनामध्ये एक शंका होती. ती शंका काय की हे काम जर आपण बघितलं गेलं तर वाघाचं आहे की अन्य कुठल्या प्राण्याचं आहे. तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे लोक म्हणतात की ते वाघाचं आहे पण तुम्हाला शंका आहे की नेमकं वाघानेच मारलंय की इतर कुठल्या प्राण्यांनी मारलंय किंवा हिंस्र प्राण्याने मारलंय काय केलं ते डेफिनेटली माहित आहे. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. परिणामी गावकऱ्यांनी वन अधिकारी जे आहेत त्या वन अधिकाऱ्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला कारण तुम्ही अजून ऍक्शन घेत नाही. तुम्ही सॉर्ट आउट करतात आणि त्यानंतर डिसिजन घेणार आहे की की याच्यामध्ये दोषी कोण आहेत वाघ आहेत की इतर प्राणी आहेत म्हणून. तसंच याच्यामुळे काय झालं की या संपूर्ण प्रक्रियेमुळे गावकरी नाराज झाले आणि गावकरी नाराज झाल्यामुळे त्यांनी काय केलं की तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केलंय की नाही वन अधिकारी काही कामाचं नाही ते काम करू शकणार नाही नीटचे आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. या उद्देशाने जर बघितलं गेलं तर वाघाला पकडण्याचे तुमचे प्रयत्न जे ते अयशस्वी झाले. वाघाला ठार करण्याचं किंवा त्याला स्थलांतरित करण्याच्या विलंबामुळे लोक प्रचंड प्रमाणामध्ये चिंतित आहे आणि या चिंताग्रस्त परिस्थितीतून गावकऱ्यांनीच काय केले किंवा लोकांनी स्वतः मालमत्तेचं रक्षण करण्याचा अधिकार असल्यामुळे युक्तिवाद करून वाघाला मारण्यासाठी एक खाजगी स्वरूपाचा शिकारी जो आहे तो त्यांनी हायर केलाय की आता सरकारकडून किंवा लोकांकडून काही होणार नाही. आपण एक खाजगी स्वरूपाचा शिकारी जो आहे तो हायर करूया आणि त्याच्या माध्यमातूनच त्या वाघाला एकतर पकडूया आणि तर गोळ्या घालूया. आता बघा ही संपूर्णपणे आपली आहेत केस स्टडी. तर या संदर्भात प्रश्न काय आहेत? प्रश्न 2 पद्धतीचे. आपला संपूर्ण जो प्रवास असणार आहे तो याच असणाऱ्या सिक्वेन्स सोबत असणार आहे. प्रश्न काय विचारलाय? या परिस्थितीमध्ये सामील असलेल्या समस्या कोणत्या आहेत त्या ओळखायच्या.
हे जे आपण केस बघितली त्याच्यामध्ये नेमक्या समस्या कोणकोणत्या आहेत हे सॉर्ट आउट करायचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, वाघांची तसेच गावकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विभागीय वन अधिकारी म्हणून तुम्ही कोणती कोणती पावले उचलाल. एका बाजूला समस्या काय ते मांडायचं आणि दुसऱ्या बाजूला विभागीय अधिकारी या नात्याने तुमच्याकडे पावलं कोणकोणती उचलण्याची क्षमता आहेत किंवा कोणकोणती पावलं उचला. त्यामध्ये पावलांचं पण तुम्हाला मूल्यांकन करायचं लक्षात घेऊन. म्हणजे अर्थातच तुम्हाला आता काय करायचं, तुमचे पर्याय पण मांडायचे आणि त्या पर्यायाचे फायदे किंवा तोटे हे देखील तुम्हालाच मांडायचे. म्हणजे इथे स्वतःच त्या ठिकाणी पर्याय सॉर्ट आउट करायचे आणि स्वतःच त्या पर्यायांतील असणारे फायदे आणि तोटे ते मांडायचे. आणि हे सर्व करत असताना अंतिमतः तुम्ही कुठल्या पर्यायाला चॉईस करा. म्हणजे एक 2-3 पर्याय आपण मांडू शकतो. त्यामधनं योग्य पर्याय कुठला आहे तो आपण चॉईस करू शकतो आणि तोच त्याचे फायदे जे ते त्या प्रेझेंट करून त्या आधारावरती आपली असणारी दिशा जी ती सुनिश्चित करू शकतो. अगदी म्हणजे डोक्याला विचार करायला लावणारे हा केस स्टडीज आहे. थोडंसं आपण विचार करूया आणि मग पुढे जाऊ. आता इथे ही केस स्टडीज सोडवण्यासाठी त्या केस स्टडीज कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे. पहिला मुद्दा, प्रकरण जे आहे त्या प्रकरणाचा आपल्याला थोडक्यात सारांश द्यायचा आहे. एक्झॅक्टली काय पोझिशन आहे ती इंट्रोडक्शन पॉइंट येणार आहे आपला. उत्तराची पहिली फ्रेम आहे. सेकंड फेज, दिलेल्या प्रकरणातील विविध भागधारक आणि त्यांच्या समस्या ओळखायच्या आहे. म्हणजे आता स्टॅक होल्डर कोण कोण आहे, इन्व्हॉल्व कोण कोण असणार आहे. ज्याच्यामध्ये जसं की गावकरी असू शकतात, त्यानंतर वन अधिकारी असणार आहेत, खाजगी शिकारी आहेत, यासारख्या असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मग त्या प्रत्येकाच्या समस्या आपल्याला एक एक करत त्या ठिकाणी मांडायच्या. आणि तिसरा महत्वपूर्ण प्रश्न काय आहे आपला, की वाघ तसेच गावकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही कोणकोणती पावलं उचला. हाही मुद्दा फार महत्वाचा ठरताना इथे दिसतोय. मग अशा स्थितीमध्ये आपण जाऊया. पहिला इंट्रोडक्शन पार्ट आहे. इंट्रोडक्शन पार्ट मध्ये हा भाग मनुष्य प्राणी यांच्यातील संघर्षाशी संबंधित आहे. एका बाजूला मानव आहे तर दुसऱ्या बाजूला प्राणी. पुन्हा यांच्याशी असलेला होत असलेला जो संघर्ष आहे त्या संघर्षाशी रिलेटेड आहे. ज्यामुळे एकीकडे मानवी जीवन आणि मालमत्तेची हानी आहे, दुसरीकडे वन्य प्राणी आणि त्यांचं संरक्षण करण्याची गरज आहे. ह्या दोन गोष्टी दिसतात आहे. मग आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जातोय. पहिला प्रश्न आपला होता तो म्हणजे काय इथे दिलाय. पहिला प्रश्न, या परिस्थितीमध्ये सामील असलेल्या समस्या ओळखायचा. हा आपला पहिला प्रश्न. या प्रकरणातील खालील समस्यांचा समावेश होतो. कोणकोणत्या होतात? नंबर 1 बघूया आपण. वन्य प्राणी किंवा त्या ठिकाणी भरकटत चालल्यामुळे वन्य प्राणी किंवा वाघ किंवा तत्सम संबंधित जे काही प्राणी हे भरकटत चालल्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाला, मालमत्तेला आणि उपजीविकेच्या असणाऱ्या हक्काला एक प्रकारचा धोका निर्माण झाला. ही आपली पहिली समस्या आहे. दुसरी समस्या, वन्यजीवांचं संरक्षण, विशेषतः वाघ जे वन्यजीव संरक्षित अधिनियम कायदा 1972च्या अनुसूची अंतर्गत येतात ते. त्यांचं संरक्षण ही एक प्रकारची समस्या पण आहे. म्हणजे इथे केस स्टडीज मध्ये म्हटलं की त्याला मारलं पाहिजे, तर नाही ना, ते नाही करता येणार. का? तर इथे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 येतोय. तिसरा मुद्दा, ही तिसरा समस्या आहे, वन विभागाकडून गावकऱ्यांच्या हत्येच्या प्रकरणाचा योग्य तपास. हा, कारण गावकरी म्हणताय म्हणून लगेचच विश्वास ठेवणं ही तर्कसंगत बसत नाही. गावकरी म्हणतात वाघानेच मारलं, पण तसे पुरावे तर पाहिजे ना आपल्याला की एक्झॅक्टली वाघानेच मारले म्हणून. तर त्या संबंधित जो तपास आहे त्यामध्ये वन्य प्राण्यांची ओळख आपल्याला सुनिश्चित करायची आहे. ही एक मोठी समस्या आपल्या समोर आहेतच. आणि चौथी महत्वपूर्ण समस्या काय, की गावकरी जे आपल्या असणाऱ्या तपासामुळे होत असलेल्या विलंबामुळे काय करतात, की खाजगी स्वरूपाचा असणारा जो शिकारी त्याला हायर करतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्याला सुद्धा तोंड द्यायचं, ही एक महत्वपूर्ण समस्या आहे. मग या पद्धतीने आपण या संपूर्ण समस्याचं अनालिसिस केल्यानंतर आपण वन अधिकारी आहात, विभागीय अधिकारी आहात या नात्याने किंवा DFO आहोत या नात्याने आपण कोणकोणते कार्य करू शकतो किंवा कोणकोणत्या असणाऱ्या अ, भूमिका ज्या त्या मांडू शकतो. त्यातला पहिला बघा, की विभागीय अधिकारी या नात्याने मी वाघांचे संवर्धन करण्यासाठी तसेच गावकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पुढील पावले उचलेल. कारण हे आता तुमच्याकडे देऊन टाकलंय. उपाययोजना करायच्या ते तुम्हालाच करायच्या. पहिलं, वन विभागाकडून तपास यशस्वीपणे पूर्ण करणे. बरोबर आहे का? कारण हल्ला वाघाने केलाय, वन्य प्राणी जे इतर त्यांनी केलाय, यासाठी तपास करावा लागणार आहे. सो
योग्य कार्यवाही करण्यासाठी प्राण्यांची ओळख करणं हा आपल्या तपासाचा सर्वात पहिला बिंदू असतो. वन विभागाला अधिकृत तपास पूर्ण करू देण्यासाठी मी गावकऱ्यांशी काय करेन, प्रथम चर्चा करेन, त्यांना विश्वासात घेईन. गावकऱ्यांना पटवून देण्यासाठी राजकीय नेते किंवा प्रतिष्ठित नागरिक यांच्यासारख्या प्रभावशील लोकांचीही देखील आवश्यकता भासली तर मदत घेईल. पण लोकांना एक प्रकारे विश्वासात घेईन, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करेन पहिले. दुसरा मुद्दा काय, की गावकऱ्यांनी तपासात अडथळे आणणे सुरूच जर ठेवले तर सरकारी जबाबदारी आणि अधिकृत कर्तव्याअंतर्गत कामात अडथळा आणणाऱ्या गावकऱ्यांवरती मी काय करेन, प्रथम कायदेशीररित्या कारवाई करेन. विलंब होतं हे गरजेचं आहे, पण कोणी मारलंय ह्याचाही तपास घेणं गरजेचं आहे. त्यामुळे दुसऱ्या कायदेशीर स्वरूपाची प्रक्रिया तुमच्या माध्यमातून सुरू होईल. तिसरा मुद्दा आहे, की यासाठी काय केलं जाईल, कारण आता प्रत्येक ठिकाणी आपण बघू तर शकत नाही कोणता नेमका प्राणी आहे कोण. यासाठी आपण कॅमेरा ट्रॅप निवडक जिथे वारंवार त्यांचा वावर होतोय अशा वन्य प्राण्यांचा, तर त्या क्षेत्रामध्ये आपण कॅमेरा लावूया. कॅमेरा लावल्यामुळे काय होईल, की वन्य प्राणी जर समजा त्याच्या जवळनं गेले, इन्सन हुटरचा आवाज होईल किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सायरन वाजेल आणि सायरन वाजल्यानंतर पुढे एक तर त्या परिसरातील लोक जे आहेत, हे लोक अलर्ट होतील पहिला, आणि दुसरं तिथला असणारा जो काही कॅमेरा आहे तो कॅमेरा संबंधित असणारा प्राण्याचा फोटोग्राफ जो आहे तो आपल्याकडे पाठवेल. याच्यामुळे पहिलं, की आपल्याला एक्झॅक्टली कुठला प्राणी आहे याचं आकलन होईल, आणि दुसरी गोष्ट काय, त्या परिसरात राहणारे जे गावकरी आहेत त्यांना एक प्रकारचा अलर्ट मिळेल. ह्या गोष्टी आपण इथे मांडू शकतो. अंतिम मुद्दा जर बघितला गेला तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत एकदा की पुष्टी झाली, क्लिअर झाले पुराव्यांच्या आधारे, तर वाघाला आदमभक्षक म्हणून सुद्धा आपण घोषित करू शकतो, की हे क्लिअर झाले की नाही तिथे वाघच आहेत. आतापर्यंत झालेल्या हत्या आहेत या देखील त्यानेच केल्या. हे ज्यावेळेस आपण कन्फर्म होईल तर त्यावेळेस आपण त्याला नरभक्षक किंवा आदमभक्षक म्हणून घोषित करू शकतो. ठीक आहे, पण या संपूर्ण प्रूफच्या आधारावरती. ओके, पुढे सेक्शन बी येतोय. ग्रामस्थ जे असणार आहेत त्या ग्रामस्थांच्या जीविताचे आणि उपजीविकेचे आपल्याला इथे संरक्षण करायचं आहे. ओके, मग अशा परिस्थितीमध्ये डीएफओ या नात्याने, वन विभागीय अधिकारी या नात्याने, मी वाघ दिसल्यास काय करावे आणि काय करू नये याबाबत प्रथमतः लोकांमध्ये जनजागरण करेल, जनजागृती करेल, की अशा स्थितीमध्ये आपण कुठल्या प्रकारच्या मुवमेंट केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या उपाययोजना असल्या पाहिजे, या सर्व गोष्टींसाठी जनजागृती करण्याचं काम करेल. हा मुद्दा आहे. पुढे गावकऱ्यांनी अगदी आवश्यक असेल तेव्हाच जंगलात प्रवास करावा. तसंच मी त्यांच्या पशुधनांसाठी पर्यायी सुरक्षित जागा शोधण्यासाठी प्रयत्न करेल, जेणेकरून काय, वाघ आणि मानव यांच्यातला आपल्याला संघर्ष कमी करता येऊ शकतो. तिसरा पर्याय आपण काय देऊ, की गावकऱ्यांना विनंती करेल की त्यांना सुनिश्चित केलेल्या वेळेतच त्यांनी जंगलात जावं. त्याचबरोबर सूचना देऊनच, वन अधिकाऱ्यांना सूचना देऊनच त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करावा, अथवा वनरक्षक जे ते आपल्या सोबत घ्यावं. पुढचा मुद्दा आहे, की गावकऱ्यांचा एक गट तयार केला जाईल. त्या गटामध्ये वाघ आणि त्यांच्या हालचाली संबंधित जर कोणतीही माहिती मिळाली तर ती इन्स्टंट वन अधिकाऱ्यांना दिली जाईल, जेणेकरून त्याबाबतचे असणारे भविष्यातले धोके जे ते आपल्याला टाळता येऊ शकतात. म्हणजे गावकरी एक प्रकारे वन अधिकाऱ्यांचे कान आणि डोळे म्हणून काम करू शकतील. पुढे शेवटी देशाच्या कायद्यानुसार ज्यांची जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे त्यांना योग्य ती भरपाई करण्याच्या उद्देशाने सरकार अथवा प्रशासनाला तुम्ही विनंती करा. हे काही महत्वपूर्ण उपाययोजना आपण ग्रामस्थ आणि त्यांच्या मालमत्तेच्या बाबत करू शकतो. अंतिम मुद्दा इथे जो आणखी मांडला होता तो म्हणजे खाजगी स्वरूपाचे शिकारी आहे. आता गावकऱ्यांना तुम्ही स्पष्टपणे सांगाल की खाजगी शिकाऱ्यांची सेवा घेणं कायद्याच्या विरोधात आहे. दुसरं म्हणजे हत्या करणाऱ्या वन्य प्राणी, वन्यजीवांची ओळख अद्याप पटलेली नव्हती, की नेमकी कोणी हत्या केली वगैरे ते. दुसरी गोष्ट काय, की वनक्षेत्रातील कोणत्याही बेकायदेशीर अतिक्रमण यावरती नियंत्रण ठेवणं वन विभागाचे कर्तव्य आहे, आणि गावकऱ्यांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर कामात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभागी न व्हावं किंवा हस्तक्षेप न करावा. चेतावणी देऊनही जर समजा संबंधित खाजगी शिकारी त्याच्या असणाऱ्या ठिकाणावरनं हालचाल करत नसेल किंवा हलत नसेल, तर अशा स्थितीमध्ये मी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वय, त्यामध्ये तुम्ही अनुसूची माहिती असेल तर अनुसूची पण लिहू शकता, तर 1972 अनुसूची 1 अंतर्गत कायदेशीररित्या कार्यवाही सुरू करेन, जेणेकरून व्यापार,
शिकार आणि वाघांची अनधिकृत स्वरूपाची शिकार यावरती बंदी घालताय. म्हणजे संपूर्ण कामं जी ती अत्यंत प्रामाणिकपणे आणि कायदेशीररित्या तुमच्या माध्यमातून प्रस्तुत होताना इथे दिसतात आहे. पुढे वन्यजीव आणि प्राणी यांचं संरक्षण आहे. मी पशुवैद्य, स्थानिक स्वयंसेवक संस्था असतील, एनजीओ ह्यांचा एक प्रतिनिधी किंवा स्थानिक पंचायतीच्या असणारे प्रतिनिधींसह दररोज केस जी आहे त्या केसेसच्या प्रगतीचं निरीक्षण करेल. वाघांच्या हालचाली दिसल्यास त्यांना पकडण्यासाठी काही महत्वपूर्ण तुम्ही पिंजरे लावाल त्या ठिकाणी किंवा लावण्याचे दिशानिर्देश द्याल. त्याचबरोबर सापळ्याचे हे प्रयत्न जर समजा अयशस्वी झाल्यास मी भटक्या वाघांना पकडण्यासाठी मानक कार्यप्रणालीनुसार म्हणजे जे काही आपल्याला कायदेशीररित्या सांगितले त्या कार्यप्रणालीनुसार वाघांवरती रासायनिक औषधांचा वापर करून काही कालावधी करता त्यांना बेशुद्ध करेल. समजा सापळा ते येतच नसेल पण त्यांचे मुवमेंट दिसतात ते आहे तिथे येते तर रासायनिक औषधाचा वापर करून त्यांना बेशुद्ध करेल आणि बेशुद्ध करून मग त्यांना त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये टाकून दुसरीकडे शिफ्ट करेल. याही पद्धतीची आपल्याला कृती करता येऊ शकते. पुढे गावकऱ्यांना वाघाने जर ठार केल्याने तपासात जर उघड झाल्यास मी वाघाला सुरक्षित ठिकाणी किंवा प्राणी संग्रहालयात हलवण्याच्या दिशेने पावलं उचलेल. हे गरजेचं जर क्लिअर झालं तपासामध्ये की हे वाघानेच मारले तर अशा स्थितीमध्ये त्याला आपण काय करूया प्राणी संग्रहालयामध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी हलवू शकतो. वाघ पकडण्याचे आणि पुनर्वसनाचे करण्याचे माझे सर्व प्रयत्न जर समजा अयशस्वी झाले पकडता पण येत नाही त्यांना पुनर्वसित पण करता येत नाही तर अशा स्थितीमध्ये मी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गतच संबंधित वाघाला मानव भक्षक म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्याचा प्रोटोकॉल जो तो पालन करेल. आणि कधी कराल संपूर्ण कृती करत असताना ती यशस्वी झाली नाही तर आणि तरच नाही तर अदरवाईज नाही. अशा पद्धतीने तो प्रोटोकॉल मी त्या ठिकाणी फॉलो करेल. मग त्या प्रोटोकॉल अंतर्गत तुम्ही काय काय कृती करा जसं नंबर आहे संबंधित जे काही पुरावे या पुरावे गोळा करेल. जर वाघाने आपली नैसर्गिक शिकार करण्याची प्रवृत्ती सोडली आहे त्या पुराव्या अंतर्गत दिसत आहे आणि त्यासारख्या वारंवार घटना घडतातच तर अशा स्थितीमध्ये असा जो वाघ आहे ज्याला मानवाला मारून खाण्यातच जर समजा रुची निर्माण झाली असेल तर गावकऱ्यांची हत्या ही निव्वळ यदृच्छिक हत्या नसून ती त्या ठिकाणी वाघानेच केली हे मात्र इथे सिद्ध होईल. दुसरा मुद्दा अशा स्थितीमध्ये मी ताबडतोब सविस्तर स्वरूपाचा अहवाल तयार करेल. हा रिपोर्ट तयार करावा लागेल आणि तो रिपोर्ट तयार करून सक्षम वन्य अधिकारी राज्याचा मुख्य असणारा वन्य वॉर्डनकडे त्या ठिकाणी तुम्ही पाठवून द्या जेणेकरून वाघाच्या शिकारीसाठी आवश्यक मान्यता मिळू शकेल आणि त्यानुसार कार्यवाही करता येईल. जी काही प्रक्रिया तुम्ही तो संपूर्ण रिपोर्ट तयार कराल आणि राज्य वन्य जीव अधिकारी जे त्यांच्याकडे तुम्ही पाठवून द्या. यानंतर हत्या दुसऱ्या प्राण्याने केल्याचं माहीत असल्यास प्राणी पकडणे किंवा पुनर्वसन करणे यासह मानवाशी होणारा संघर्ष कमी करण्याच्या दिशेने पावले उचलणे. जर समजा हत्या वाघाने नाही केलेली दुसऱ्या प्राण्यांनी केली तर त्या संबंधित योग्य ती पावलं जे ती देखील तुम्ही उचला. याही पद्धतीचे आपल्याकडे पुरावे. ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण निष्पक्ष पद्धतीने एक वन्य अधिकारी या नात्याने तिथे पावलं उचलणं गरजेचं आहे. पण परिस्थिती, तपास, त्यातल्या असणाऱ्या माहिती या संपूर्ण गोष्टींचं एकत्रितरित्या कॅल्क्युलेशन करूनच मग आपण त्याचं प्रेझेंटेशन इथे करू शकतो. त्याचा निष्कर्ष काय घेऊ? तर निष्कर्ष वन्यजीव अधिकारी या नात्याने विविध घटकांची तपशील चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊन मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न जो तो केला जाईल. या पद्धतीने जर पाहिलं आपण ही सेकंड केस स्टडी जी ती आपल्याला सॉर्ट आउट करता येऊ शकते. याबाबत काही महत्वपूर्ण मुद्दे जे आपण पूर्ण केस स्टडीज मध्ये मी तपशीलवार मांडलेले तर त्यातले काही महत्वाचे मुद्दे जी शब्दांची मर्यादा आहे त्या मर्यादांच्या अधीन राहूनच आपण मांडू शकतो. ठीक आहे. आता आपण सेक्शन बी मधल्या तिसऱ्या क्वेश्चन कडे जातोय तोही फार महत्वाचा आहे. तिसरा क्वेश्चन आहे आपला तुम्ही अशा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आता मात्र इथे आपली भूमिका पुन्हा बदलली. तुम्ही आता जिल्हाधिकारी पदावरती विराजमान झाला. जिल्हाधिकारी जो अभियांत्रिक तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी कोचिंग संस्थेसाठी अत्यंत प्रसिद्ध स्वरूपाचा जिल्हा. तुम्ही अशा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात ज्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या ज्या काही कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत तर त्या कोचिंग इन्स्टिट्यूट साठी तो जिल्हा सर्वात प्रसिद्ध स्वरूपाचा जिल्हा आहे. ओके. खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूट आहे म्हणजे आजकाल जर बघितलं गेलं तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग साठी बरेचसे असे जिल्हे जे ते हब बनलेले आहेत आणि अशा जिल्ह्यामध्येच तुम्ही काय आहात तर एक जिल्हाधिकारी पदावरती कार्यरत आहात.
अलीकडे जर आपण पाहिलं शैक्षणिक आणि सामाजिक दबावामुळे त्या जिल्ह्यातील 5 विद्यार्थ्यांनी काय केलंय आत्महत्या केल्या. आता ही केस जर बघितली आपण तर मागच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे वर्षातील 4-6 महिन्यापूर्वी जर पाहिलं तर राजस्थान किंवा गुजरात या परिसरातील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थी असतील किंवा कॉलेजेसचे विद्यार्थी काही विद्यार्थ्यांनी अतिरिक्त प्रेशरमुळे जर पाहिलं तर आत्महत्या करून टाकल्या. तर त्या रिलेटेड ही आपण केस स्टडीज इथे घेतलेली आहेत. तर इथे बघा साधारणपणे असा जिल्हा आहे तो जिल्हा पर्टिक्युलर असेल XYZ वॉल्यूम ओके तर त्यातल्या 5 विद्यार्थ्यांनी त्या जिल्ह्यात आत्महत्या केली. देशभरातून 15 ते 18 वयोगटातील अनेक विद्यार्थी IT आणि एम्स सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न जे ते बाळगतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये त्या ठिकाणी भरती होतात. आता व्यावसायिक मानसिकतेसह चालत असलेल्या असं त्यांना वाटत असतं की त्या ठिकाणी टॉपर त्यांच्या संस्थेतीलच असावा. बऱ्याच वेळेस त्या इन्स्टिट्यूटचा एक स्वतःचा रिझल्ट असतो. त्यांना नेहमी वाटत असतं की आपला टॉपर आपल्या संस्थेतला असला पाहिजे. जेणेकरून भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना आपण अट्रॅक्ट करू शकू. ते विद्यार्थ्यांवरती चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये दबाव आणतात ते संबंधित इन्स्टिट्यूट त्यांच्या कामगिरीच्या आधारे वेगवेगळ्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना विद्यार्थी बनवून भेदभाव करतात ते. म्हणजे अर्थात ते काय करतात ते सर्वात बेस्ट असतील त्यांचा एक गट त्याच्यापेक्षा थोडे मीडियम असेल त्यांचा एक गट त्याच्यापेक्षा थोडे लो असेल त्यांचा एक डिस्क्रिमिनेशन केलं जात असतं. विद्यार्थी पेंगेस म्हणून आणि त्यांच्याच कुटुंबापासून दूर वसतिगृहामध्ये किंवा हॉस्टेलमध्ये राहत असतात ते. त्यांच्यापैकी बरेच जण स्पर्धेचा मोठा भार आणि त्याशी संबंधित मानसिक ताण सहन करू शकत नाही. पुढे अलीकडेच 5 विद्यार्थ्यांच्या आत्महत्याच्या घटना राष्ट्रीय माध्यमांनी उजेडात आणलेल्या आहेत. प्रकाश झोतामध्ये आल्या जे 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला या प्रकरणाचा स्थिती अहवाल जो आहे तो अहवाल सादर करण्यास आणि योग्य ती कार्यवाही करण्यासाठी एक प्रकारचे निर्देश दिले संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. आता मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला हे प्रकरण प्रकाश झोतापासून दूर ठेवण्यास सांगितलेले की जास्त नका देऊ ज्याच्यामुळे अर्थातच सरकारवरती त्याचा एक प्रकारचा सरकारच्या इमेजवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. याकरता तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पावलं उचलण्यासाठी सांगितलंय. दुसरी गोष्ट काय तर कोचिंग संस्था ज्या आहेत एक तर सरकारचं इमेज आहे दुसऱ्या बाजूला कोचिंग संस्था ज्या आहेत आणि त्यांचे जे काही व्यवसाय आहेत, हे जसके तस चालतील पण त्यातही पण आपण बघितलं गेलं तर अशा जे काही व्यवसाय आहेत ते व्यवसाय राज्यासाठी महसूल निर्माण करणारे आहेत. एका बाजूला कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यापासून मिळणारा महसूल आहे ज्याच्यामुळे राज्याला फायदा होतोय. पण थोडंसं सांगताय की नाही त्याला जास्त प्रकाश झोतामध्ये येऊ देऊ नका रिपोर्ट्सला स्टेप बाय स्टेप त्याचं अनालिसिस करा चौकशी करा. चौकशी करत असताना तुम्ही जिल्हाधिकारी आहेत, चौकशी करत असताना तुम्हाला असं आढळून आलं की 2 ते 3 सर्वात प्रसिद्ध कोचिंग इन्स्टिट्यूट जे आहेत ना या सत्ताधारी पक्ष जे आहेत ना त्या सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून चालवल्या जातात ते. आता बोला. पहिलं मुख्यमंत्र्यांनी जे दिशानिर्देश दिले ते करतच होते आणि त्यात तुम्हाला असं आढळलं की 2 ते 3 इन्स्टिट्यूट तर सत्ताधारी पक्षांच्याच नेत्यांच्या आहेत किंवा त्यांच्या माध्यमातून चालवलं जातं. ते विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी खोट्या जाहिरातींचा अवलंब करत आहे. ते विद्यार्थ्यांवरती कामगिरी करण्यासाठी अनावश्यक दबाव देखील आणतात आहे. याशिवाय कामगिरी वाढवणारे रासायनिक औषध जे त्या औषधांचा बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी वापर करतात आहे आणि याचं बाजारीकरण पण विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसतात आहे. या काही गोष्टी तुमच्या असणाऱ्या अनालिसिस मध्ये त्या ठिकाणी आल्या. आता संबंधित असणारी ही जी केस आहे ही केस आपल्याला लक्षात आली असेल. ओके. आता या केसच्या मध्ये प्रश्न काय तो बघा. संबंधित परिस्थिती लक्षात घेता सहभागी भागधारकांचा उल्लेख करायचा आपल्याला इथे. दिलेल्या प्रकरणात समाविष्ट असलेल्या नैतिक मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला प्रश्न. दुसरा, दिलेल्या परिस्थितीत तुम्ही कोणती कार्यवाही कराल? हे आपल्याला तिथं दुसरा प्रश्न मांडायचा आहे. आणि तिसरा प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या वाढण्याची जी विविध कारणे त्यावरती चर्चा करायची. त्यातल्या समस्या त्यावरती दीर्घकालीन स्वरूपाची उपाययोजना करायची. ॲज अ कलेक्टर म्हणून. केस स्टडीचे 3 क्वेश्चन लक्षात आले तुमच्या? पहिला प्रश्न होता स्टेक होल्डर कोण कोण आहे? भागधारक कोण कोण आहे? कोणाचा याच्यामध्ये समावेश आहे? दुसरा, दिलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीवरती तुम्ही कार्यवाही करा. जे केसेस आहेत त्या परिस्थितीवरती तुम्ही
जिल्हाधिकारी या नात्याने कोणकोणती कार्यवाही करा. आणि तिसरा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढण्याची विविध कारणे ह्याच्यावरती चर्चा करा. ती कारणे सांगाल आणि सोबतच जी समस्या निर्माण झाली त्या समस्येवरती दीर्घकालीन तुम्हाला काय करायची उपाययोजना करायची. चला तर आपण केस स्टडी, ही केस स्टडी कशा पद्धतीने सॉर्ट आउट केली पाहिजे त्याचा दृष्टिकोन अगोदर समजून घेऊया. पहिला, नेहमीप्रमाणेच आपल्याला इथे प्रस्तावना मांडायची आहेत. इंट्रोडक्शन पार्ट या ठिकाणी प्रेझेंट करायचा. दुसरं, सहभागी असलेले विविध भागधारक आहेत आणि त्यांचे नैतिक मुद्दे, कोण कोण यामध्ये इन्व्हॉल्व आहे ते मांडायचं आहे. तिसरा, या प्रकरणात कोणती कार्यवाही करता येऊ शकेल यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढण्याची कारणं जे ती आपल्याला इथे सांगायची आहे आणि समस्याचं दीर्घकालीन निराकरण जे ते आपल्याला इथे करायचे. त्यासाठी काही महत्वपूर्ण उपाययोजना, या उपाययोजना देखील आपल्याला सादर करायच्या आणि ऑफकोर्स अंतिमतः काय तर आपला निष्कर्ष असला पाहिजे. मग आपण आता आपल्या उत्तराला सुरुवात करूया. हे प्रकरण अशा परिस्थितीवरती प्रकाश टाकतंय की जिथे किशोरवयीन विद्यार्थी जे ते शैक्षणिक दृष्टिकोनातून चांगल्या स्वरूपाचं प्रदर्शन करावं यासाठी प्रचंड सामाजिक, कौटुंबिक आणि अर्थातच इन्स्टिट्यूट म्हणजे कोचिंग इन्स्टिट्यूट जे त्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्याही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर असलेलं आपल्याला दिसत आहे. याही व्यतिरिक्त जर पाहिलं तर हे पुढे जाऊन आपण पाहिलं तर या ज्या कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत ना त्यांचं नियमन करण्यास सरकार किंवा जिल्हा प्रशासन जे यांची असणारी कार्यवाही किंवा काम करण्याची जी काही प्रक्रिया ती अत्यंत स्लो डाऊन आहे, ढिसाळ आहे. विशेष करून त्याकडे लक्ष दिलं जात नाही. या संपूर्ण बाबींचं अवलोकन आपल्याला इथे करणं गरजेचं आहे. ठीक. आता पहिला प्रश्न आपण जो विचारला केस स्टडीमध्ये तो काय, या प्रकरणात सहभागी असलेले भागधारक आणि त्यात त्यांची नैतिक स्वरूपाचे मुद्दे कोणकोणते ते इथे मांडायचं. स्टॅक होल्डर कोण कोण इन्व्हॉल्व आहे त्यामध्ये. पहिला बघा, इथे इन्व्हॉल्व कोण आहे? ऑफकोर्स विद्यार्थी, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी असणार आहे. त्यांची इच्छा आहे किंवा क्षमता काही असो, परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी अनावश्यक स्वरूपाचा दबाव मात्र त्यांच्यावरती लादला जातो. ही त्यांची असणारी पहिली समस्या आपल्याला इथे लक्षात घेता येऊ शकते. हा त्यांना सामना करावा लागतो. मग कौटुंबिक जबाबदारी आहे, दबाव आहे, सामाजिक स्वरूपाचा दबाव आहे आणि एवढं सारं होत असताना पुन्हा इन्स्टिट्यूटचा तर दबाव येतोच आहे. हा स्टॅक होल्डर आहे. दुसरा, पालक आणि कुटुंब. त्यांना त्यांच्या मुलांच्या कल्याण आणि एकूणच शिक्षणापेक्षा सर्वात जास्त जर काळजी कसली असेल तर मार्क्स किती गेन करतात ही सर्वात जास्त काळजी आहे. तिसरा जो गट येतो तो म्हणजे समाज आहे, सोसायटी आहे, ज्यामध्ये जर समजा तो विद्यार्थी नापास झाला तर समाज काय म्हणेल, समाजातील लोक काय म्हणतील, शेजारी पाजारी नातेवाईक काय म्हणतील, यासारख्या असणाऱ्या प्रश्नांमुळे मुलं अंडर प्रेशर मध्ये त्या ठिकाणी काम करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात आहे. चौथ्यात कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. हा एक स्टॅक होल्डर आहे त्याच्यामध्ये. कोचिंग इन्स्टिट्यूट पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभनं दाखवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍड करतात, जाहिराती दाखवतात आणि त्या जाहिरातींना भुलून अनेक विद्यार्थी त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतात. पण जसंही ते अभ्यासाला सुरुवात करतात तर त्यांच्या असं लक्षात येतं की नाही बाबा, हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. अशा स्थितीमध्ये बराच वेळेस अशा विद्यार्थ्यांवरती प्रचंड प्रमाणात दबाव जो तो निर्माण होतोय. इन्स्टिट्यूटचा पण दबाव निर्माण होतोय. कारण का तर त्यांना सुद्धा त्यांचं असणारं इन्स्टिट्यूट जे ते चमकवायचं आहे. ही एक प्रकारची समस्या आपल्याला इथे लक्षात येते. जिल्हा प्रशासन कोचिंग संस्थेमधील अनैतिक पद्धती, कार्यक्षमता वाढवण्यासाठी दिले जाणारे जे काही औषधं आहेत, तर या संपूर्ण प्रक्रिया आहेत, कृती आहेत, यांना रोक लावणं आवश्यक ठरताना आपल्याला इथे दिसते. आणि अंतिमतः अर्थातच सरकार येतच आहे. इथे सरकार स्पेशली सत्ताधारी पक्ष आहेत किंवा राजकीय नेते यांचेच काही कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत आणि अशा कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सरकारला महसूल मिळतोय, राज्यकर्त्यांना त्यांचा नफा मोठ्या प्रमाणामध्ये मिळतोय. तर या संपूर्ण बाबी यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या आपल्याला दिसतात आहे. म्हणजे एकंदरीतच आपण विचार जर केला तर स्टॅक होल्डर कोण कोण आहेत या प्रकरणात सहभागी असलेले भागधारक आणि समाविष्ट असलेले नैतिक मुद्दे यांची आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मांडणी केली आहे. ठीक आहे करा. दुसरा प्रश्न बघा इथे काय येतो, परिस्थिती लक्षात घेता जिल्हा दंडाधिकारी म्हणून, कलेक्टर म्हणून मी कोणती कार्यवाही करेन हे आता इथे मांडायचं. म्हणजे इथे आता खऱ्या अर्थाने तुमची स्वतःची भूमिका निर्माण होते. पहिल्या फेज मध्ये जेही काय स्टॅक होल्डर होते ते ऑलरेडी आपण केस स्टडीज मध्ये बघितलं, ते केस स्टडीज मध्ये ते म्हणजे उत्तर लिहिण्याच्या पहिले 2 मार्क्स आपल्याला जे मिळवता येतात ना
ते केस स्टडीजून मिळवता येतात. कारण तिथेच आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया झालेली दिसते. आता इथे खरं तुमचा असणारा विवेकाधिकार काम करताना दिसेल. कारण तुम्हाला स्वतःला मांडायचंय तिथे, की तुम्ही काय करू शकता. पहिला मुद्दा बघा, की संबंधित जे काही कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, त्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये कामकाजाची आणि त्यांच्या अनैतिक पद्धतीची चौकशी करण्यासाठी तुम्ही एक चौकशी समिती स्थापन करू शकता आणि त्यासाठी त्यांना फटकारले पण जाऊ शकते. म्हणजे पहिलं काम आहे इथे आपलं एक चौकशी समिती येणार आहेत आपली. दुसरं, कार्यक्षमता वाढवणारे जे काही औषध आहेत, मेडिसिन्स जे मार्केटमध्ये आले, तर अशा औषधांना काय करायला लागणार आहे आपल्याला? आळा घालावा लागणार आहे. त्यासाठी तात्कालिक पोलिसांना त्या भागामध्ये प्रवासित करून मेडिकल शॉपमध्ये जाऊन त्याचा तपास करण्याची प्रक्रिया तुम्ही करा. तिसरा मुद्दा, जे विद्यार्थी नैराश्य स्थितीमध्ये आहेत किंवा अनावश्यक दबावाखाली आहेत ना, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक हॉटलाईन सुरू करा. म्हणजे जे विद्यार्थी प्रेशरमध्ये, अंडर प्रेशरमध्ये वेगवेगळे आहेत. मग ते कौटुंबिक असो, सामाजिक असो, कोचिंग इन्स्टिट्यूट, तर त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुरू करा. त्या माध्यमातून त्यांच्याशी काउन्सिलिंग करा. त्यांच्याशी मुक्त स्वच्छंदपणे बोला. त्यांच्या मनातले असणारे जे काही प्रश्न उपप्रश्न आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आवश्यकता भासली तर तुम्ही त्याची भेट पण घ्या. ही एक कार्यवाही आपल्याला करता येऊ शकते. यानंतर सर्व कोचिंग संस्था ज्या आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही एक बैठक आयोजित करा. त्यांनाही या प्रकरणाचं गांभीर्य जे आहे, ते गांभीर्य समजा. त्यांच्यामध्ये एक प्रकारची जागरूकता निर्माण करा. विद्यार्थ्यांची मानसिक काळजी घेण्यासाठी त्यांना काही महत्त्वपूर्ण तुम्ही सूचना देखील देऊ शकता. प्रत्येक कोचिंग इन्स्टिट्यूटने समुपदेशन केंद्र जे आहे ते स्थापन केलं पाहिजे. ज्या समुपदेशन केंद्रामध्ये एक सायकोलॉजिस्ट, एक मानसशास्त्र तज्ञ आहे. त्या मानसशास्त्र तज्ञांचं एक सेशन वीकली ठेवलं पाहिजे. जेणेकरून मुलं जी त्यासोबत त्या ठिकाणी डिस्कस करतील, चर्चा करतील आणि त्यांचे असणारे प्रश्न जे ते आपल्याला समजले, तर त्या आधारावरती आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूटच्या बाबतचे दिशा ज्या त्या सुनिश्चित करता येऊ शकतात. पुढे जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक स्वयंसेवक संस्था ज्या या संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांसोबत स्थानिक कार्यशाळा अथवा बैठकींचं आपण आयोजन करू शकतो आणि भविष्यात त्यांना सर्व प्रकारची जी मदत आहे ती मदत देखील आपण इथे देऊ शकतो. पुढे जे विद्यार्थी हॉस्टेलवरती राहतात, पेंगेस म्हणून राहतात, तर अशा विद्यार्थ्यांना राहण्याची सोय देणारे जे काही स्थानिक लोक असतात त्या स्थानिक लोकांसोबत पण तुम्ही चर्चा करा. त्यांनाही त्या संवेदनशीलता जी ती समजावून सांगाल. विद्यार्थ्यांची असणारी मानसिकता आहे, ही मानसिकता त्यांना समजावून सांगाल. एव्हा ना त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचे निर्देश पण त्या ठिकाणी द्या. तर ही संपूर्ण प्रक्रिया किंवा सूचना, या सूचना ज्या त्या आपण एक एक करत त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कृतीच्या माध्यमातून करू शकतो. यानंतर पुढे विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या वाढण्याची कारणे नेमकी कोणती आहेत हे आपल्याला इथे शोधायचं त्या प्रश्नाच्या माध्यमातून. पहिलं कारण इथे जर बघितलं गेलं तर सर्वात पहिलं कारण कुटुंब संस्था येताना आपल्याला दिसते. कारण कुटुंब किंवा समवयस्क विद्यार्थ्यांकडून चांगले प्रदर्शन व्हावे या उद्देशाने वारंवार त्यांना दबाव येतो, की नाही बेटा, तुझं हे वर्ष फार महत्वाचं आहे, याच्यात एवढे एवढे नंबर गेन झाले पाहिजे. समवयस्कही सल्ला देताना तेच सांगतात आहे. नातेवाईकही सल्ला देताना तेच सांगतात आहे. म्हणजे याच्यानंतर तर दुसरं काही नाहीच आहे, हेच अंतिम आहे. यामुळे विद्यार्थी ऑफकोर्स त्या कुमार वयामध्ये अंडर प्रेशर मध्ये काम करताना दिसतात आहे. तर अशा स्थितीमध्ये असे विद्यार्थी जे ते प्रचंड प्रमाणामध्ये कठीण परिस्थितीतून जात असल्यामुळे इन केस नापास जर झालं तर आपलं आयुष्य संपेल या भावनेने त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर ते आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरा मुद्दा, एकटेपणा हा देखील एक महत्वपूर्ण कारण आहे. कारण विद्यार्थी जे ते आपल्या कुटुंबापासून दूर राहतात आहे, एकटेच राहतात आहे. कधी त्यांचं कम्युनिकेशन होतं तर कधी होत नाहीये. इन केस झालं तरी त्या मनातल्या गोष्टी अगदी स्पॉन्टेनियसली आपल्या पॅरेंट्स सोबत ते एक्सप्लेन करत नाहीयेत. ह्याच्यामुळे किंवा मुलांच्या असणारे हावभाव, हालचाल याकडे पण पॅरेंट्सला लक्ष देता येत नाही, कारण ते त्यांच्यापासून दूर असतात. हे एक समस्या आपल्याला इथे लक्षात घेता येऊ शकते. त्याच्यामुळे आत्महत्या वाढू शकते. पुढे उपलब्ध असणाऱ्या जे करिअर असतात त्या करिअर संबंधित विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता जी ती अत्यंत कमी आहे. म्हणजे करिअर जे आहेत ते कोणकोणते आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असू शकतात, त्याच्या संधी नेमक्या काय काय आहेत, तर याबाबत अवेअरनेस फार कमी आहे. त्यामुळे करिअर करिअर कट्टा त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तो अवेअरनेस जो आहे तो निर्माण करणं गरजेचं आहे.
तो नाही निर्माण केल्यामुळे एक प्रकारे जर बघितलं गेलं तर विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या जी ती निर्माण करण्याची भावना जी ती होऊ शकते. ही काही चौकशी कारण आपण इथे मुद्दे मांडू शकतो. मग अशा पद्धतीच्या आत्महत्या न व्हाव्या याकरता आपण दीर्घकालीन कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो? नंबर एक, शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. कारण का तर सध्या ती रोट लर्निंग आधारित आहे. म्हणजे अर्थात शिक्षण व्यवस्थेतील बदलाद्वारे विश्लेषणात्मक विचार, मानसिकता, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता ओळखण्याची आणि त्यांच्या मनावर एक प्रकारे ओझं कमी करण्यासाठी मदत करणं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभ्यासक्रमाचे एकत्रीकरण, योग्य आणि व्यावसायिक स्वरूपाचा अभ्यासक्रम आणि त्याची प्रगती हे देखील जर पाहिलं तर दीर्घकालीन उपाययोजनामध्ये आपल्याला मांडता येईल. दुसरं, अशा विद्यापीठांचे किंवा संस्थांमध्ये स्पर्धात्मक स्वरूपाच्या परीक्षा आधारित प्रवेश प्रणालीचं जे मॉडेल आहे ते मॉडेल बदलणे हे जर पाहिलं आपण तर या दिशेने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. कारण का तर विद्यार्थी जे क्षमतेची चाचणी घेण्यासाठी एकच परीक्षा पुरेशी ठरत नाही. अशा स्थितीमध्ये अधिक समावेशक स्वरूपाच्या असणाऱ्या परीक्षा असल्या पाहिजे, बहुशाखीय स्वरूपाच्या असल्या पाहिजे. सोबतच शिक्षणात अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांचं मूल्यांकन आणि निकष हे देखील स्वीकारले पाहिजे. एकच वर्षात किंवा एकाच एक्झाम मध्ये नको. त्याचा पाठीमागचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे तो देखील बघितला पाहिजे. त्या आधारावरती त्याची संधी ही जी ती सुनिश्चित करणं अपेक्षित असतं. पुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा, महाविद्यालयामध्ये दीर्घकालीन स्वरूपाचे करिअर संबंधित असणाऱ्या विविध स्वरूपाचे ब्रांचेस आहेत याबद्दल जागरूकता करण्याच्या हेतूने काही महत्वपूर्ण असणारे सेशन्स तिथे प्रस्तुत करणं गरजेचं आहे किंवा घेणं आवश्यक आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना नंबर ऑफ द अपॉर्च्युनिटीज आहेत त्या त्यांच्या समोर दिसू शकते. पुढे निष्कर्ष अंतिमता येईल याचा. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, जिथे रट बेस्ड शिक्षणाऐवजी म्हणजे अर्थात फक्त रीडिंग, वाचन, पाठांतर याच्यावरती शिक्षण हे अंतिम नसून विश्लेषणात्मक आणि विचारपूर्वक किंवा विचारसरणीला चालना देणाऱ्या शिक्षण व्यवस्थेला प्रस्तुत करणं अपेक्षित आहे. तर हे आपल्याला या निष्कर्षामध्ये या पॉइंट आउटने सॉर्ट आउट करता येऊ शकतात. तर ही आपली तिसरी महत्वपूर्ण केस स्टडीज आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारे जिल्हाधिकारी या नात्याने संबंधित असणारे मुद्दे ते प्रबळ आणि प्रभावीपणे इथे मांडता येऊ शकतात. ठीक आहे. तर आपण पुढच्या केस स्टडीकडे जातोय. क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, एक छोटा आहे इन्फॉर्मेटिव्ह टाईप मधला असणारा हा पॉइंट आहे. रूपा नावाची एक तरुणी आहे, सरकारी कर्मचारी आहे आणि तिच्या बाळाच्या जन्मानंतर लगेचच आणि तिच्या प्रसूती रजा पूर्ण न करता ते कामावर परतले. म्हणजे एक महिला आहे, बाळाला तिने छानसा जन्म दिलाय आणि प्रसूतीचं जे रजा आहे त्या पूर्ण होण्याच्या आतच ती त्या ठिकाणी कामावरती येऊन गेली. तथापि तिने तिच्या मुलांना ऑफिसमध्ये आणण्यास आणि बाळाला तिच्या हातात घेऊन बैठकांना उपस्थित राहण्यास सुरुवात देखील केली. म्हणजे एकतर ऑफिसमध्ये त्या घेऊन येतात आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या मीटिंग्स आहेत त्या मीटिंग मध्ये पण त्या इन्व्हॉल्व होतात. ते पण सोबत त्यांचं बेबी पण असतंय. तिथे तिचे काही फोटोज आहेत त्याबाबतचे सोशल मीडियावर देखील अपलोड झाले किंवा करण्यात आले. काही एक तरुण आणि स्वतंत्र काम करणारी आई म्हणून तिचं कौतुक करताना आपल्याला दिसतात. साहजिक आहे, अशा गोष्टी आता आजकाल लपत नाही, पटकन सोशल मीडियावरती होतोय. एक तरुण आहे, आई आहे आणि आई आणि बाळ या दोघांचा समन्वय राखते, पण सोबतच आपल्या कामाला पण प्रेफरन्स जाते. या पद्धतीच्या कौतुकास्पद स्वरूपाच्या असणाऱ्या काही कमेंट्स आहेत तर तिला आलेल्या आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं कौतुक करत आहेत, तर काही जण तिच्या सरकारी कर्तव्य कमी लेखल्याबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक या दोन्ही कर्तव्य पार पाडून एक धाडसी प्रतिमा सादर करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टीका सुद्धा करताना दिसतात. एक गट म्हणतोय की ऑफकोर्स फार चांगलं काम करते आणि दुसरा गट तिच्यावरती एक प्रकारे टीका करतोय. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या केस स्टडीज मध्ये बघायला मिळतात. तर अशा स्थितीमध्ये खालील प्रश्नांचे आपल्याला उत्तर द्यायचंय. पहिला प्रश्न आहे तिथे, तुम्हाला वाटते का की अधिकाऱ्यांची कृती योग्य होती? म्हणजे जी रूपा जे अधिकारी आहेत त्याची कृती योग्य होती. दुसरे, सार्वजनिक सेवकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्तव्यामध्ये संतुलन आहे का? एका बाजूला जर पाहिलं तर सार्वजनिक सेवा आहे आणि दुसऱ्या बाजूला वैयक्तिक व्यावसायिक स्वरूपाची सेवा, या दोघांमधला समतोल हा आहे का? हा प्रश्न आपल्याला विचारलाय, तो आपल्याला तिथे मांडायचा. तिसरा प्रश्न आहे, भारतातील कार्य संस्कृती
नोकरी करणाऱ्या मातांना त्यांच्या दुहेरी भूमिका पार पाडण्यापासून रोखते का? भारताच्या बाबत कॉन्टॅक्ट म्हणजे भारतातील कार्यसंस्कृती नोकरी करणाऱ्या मातांना त्यांच्या दुहेरी भूमिका पार पाडण्यापासून रोखवते किंवा थांबवते का? हा मोठा आपल्याला प्रश्न इथे विचारणे. मोठ्या मोठ्या शब्दामध्ये ही पूर्णपणे आपण केस स्टडीज आहे ती बघितली. आता ही केस स्टडी सोडवण्यासाठी दृष्टिकोन नेमका कोणता आहे तो आपण बघूया. पहिला दृष्टिकोन एक खटल्याशी संबंधित असणारे तथ्य जे ते आपल्याला थोडक्यात इथे म्हणायचे. ऑफकोर्स इंट्रोडक्शन पार्ट येणार आहे. सेकंड, अधिकाऱ्याने केलेली कार्यवाही योग्य होती का यावर आपल्याला चर्चा करायची. म्हणजे अर्थात रजा द्यायचा संपण्याच्या आतच रुजू झालाय. बाळ आणि आई काम पण करते, मीटिंग पण अटेंड करते, ही कृती आहे. दुसरं, नागरी सेवकाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्तव्यामध्ये ओव्हरलॅपिंगच्या मुद्द्याकडे भाष्य करा. एका बाजूला त्या ठिकाणी जर पाहिलं तर वैयक्तिक स्वरूपाचं कार्य आहे, दुसऱ्या बाजूला व्यावसायिक स्वरूपाचं कर्तव्य पण आहे. तर याच्यामध्ये ओव्हरलॅप जे होतात आहे, मागे पुढेपणा जो निर्माण होतोय, तर याच्यावरती आपल्याला या मुद्द्यावरती चर्चा करायची, भाष्य करायचं. तिसरा आहे, भारतातील कार्यसंस्कृती महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या दुहेरी कर्तव्य पार पाडण्याची परवानगी देते का? म्हणजे आईचं आईत्व आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इकडे जर बघितलं तर त्यांचं असणारं कर्तव्य याच्यामध्ये एक प्रकारची परवानगी देते का? मित्रांनो, ही जी केस स्टडीज आहेत ना, कदाचित तुम्ही एक रील्स किंवा व्हिडिओ बघितलास. तो व्हिडिओ आहे, एक महिला आहे, ती तिच्या बेबीला घेऊन एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिथे बसले आणि तिथे झाडू पोछा करणारी महिला आहे म्हणजे अर्थात, आणि एक तिथे असणारे रिसेप्शनिस्ट बसलेले आहेत. त्या महिलेच्या हातातनं दुधाची बॉटल खाली पडते आणि मग दुधाची बॉटल खाली पडल्यानंतर ती रिसेप्शन कडे पण बघते आणि तिथे येणाऱ्या जाणाऱ्या एका महिलेकडे पण बघते. दोघेही नेग्लेक्ट करणं चालले जातात आहे. झाडू पोछा करणारी महिला येते आणि तिच्या हातामध्ये ते दुधाची बॉटल देते. त्यांचं एक छोटंसं कम्युनिकेशन. त्या कम्युनिकेशन मध्ये एका बाजूला जर बघितलं गेलं तर जे रिसेप्शन आहेत तर तिचं एक स्टेटमेंट येतं बघा तिथे. ते म्हणते की चांगल्या घरातली दिसते, शिकलेली दिसते. मग हे मूल आणि चूल ह्या साऱ्या गोष्टीमध्ये का अडकून राहिली? मुक्त स्वच्छंदपणे तू काम करायला हवं होतं. तर त्यावरती त्या असणाऱ्या आई असलेली जी महिला आहे, जिच्याकडे बेबी आहे, ती महिला उत्तर देताना सांगते की मी एका बाजूला आईत्व माझं निभवते आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर मी डीसीपी म्हणजे अर्थात पोलीस कर्मचारी या नात्याने या क्षेत्रातला लॉ अँड ऑर्डर पण सांभाळते. हे जे दृश्य आहेत ते दृश्य काहीस जर पाहिलं तर आपल्याला या केस स्टडीजला त्या ठिकाणी साजेसं ठरताना दिसतंय की महिलांकडे बघण्याचा, मातृत्वाकडे बघण्याचा हा जो आपला प्रश्न आहे तिसऱ्या क्रमांकाचा, की भारतातली असणारी जी संस्कृती, ही संस्कृती महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या दुहेरी कर्तव्य पार पाडण्याची परवानगी देते का? तर ती परवानगी बहुत अंशी जर पाहिली तर देते नाही, असं आपल्याला त्या असणाऱ्या चित्रातून दिसतंय. पण आपल्याला मांडायचं आहे ते देते का? तर त्या उत्तर ते काहीसं याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असणार आहे. आपल्याला मी फक्त तुम्हाला ते एक उदाहरण त्या ठिकाणी प्रेझेंट करून दाखवलंय. असं. आता आपण आपल्या उत्तराकडे जाऊ. संबंधीचं काही प्रकरण आहे. हे प्रकरण जर पाहिलं तर तरुण महिला नागरी सेवेशी संबंधित आहे, जिने अलीकडेच एका मुलाला जन्म दिलेला आहे आणि तिच्या मुलाला कार्यालयात आणि बैठकांमध्ये ते घेऊन येते. एकीकडे तरुण अधिकारी म्हणून तिच्याकडे वागण्याचा आणि वर्तनाचा प्रश्न वागण्याचा आणि वर्तन याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे आई म्हणून महिलांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिकांवरती परिणाम करणाऱ्या कार्य आणि संस्कृतीबद्दल चिंताही व्यक्त केली जाताना दिसते. हे आपलं इंट्रोडक्शन पार्ट असणार आहे. सेकंड फेज येते. प्रश्न आपला इथून सुरू होतो. तो म्हणजे काय? काही नकारात्मक प्रतिक्रिया असूनही खालील कारणामुळे नागरी सेवकांचं कृत्य जे ते अत्यंत न्याय्य स्वरूपाचं आपल्याला बनताना दिसत आहे. न्याय्य स्वरूपाचं का? तर त्याला साजेसे काही मुद्दे आपण इथे म्हणतोय. नंबर एक मुद्दा बघा. नोकरी करणाऱ्या मातांची भूमिका नेमकी काय आहे? पहिली भूमिका बघा. नोकरी करणाऱ्या मातांना अनेक भूमिका असतात आणि त्यापैकी एक भूमिका सोडू शकत नाही. एकही भूमिका सोडू शकत नाही. त्यामुळे त्यांना काम आणि जीवनाचा समतोल साधणं हे अत्यावश्यक आहे. ही पहिली भूमिका आपल्याला मांडता येऊ शकते. दुसरा मुद्दा, आंतरराष्ट्रीय उदाहरण आहे. अलीकडे जर पाहिलं तर अलीकडल्या उदाहरणामध्ये न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये आपल्या बाळाला घेऊन जाणं आणि ऑस्ट्रेलियन सिनेटने संसदेत आपल्या बाळाला स्तनपान देणं यांचा समावेश यामध्ये आपल्याला बघायला मिळतो.
या कृतीवर टीका झाली नाही आणि त्यामुळे काम करणाऱ्या मातांच्या जबाबदाऱ्या या व्याप आणि वादविवाद निर्माण करणाऱ्या झाल्या. म्हणजे एका बाजूला टीका आहेत आणि दुसऱ्या बाजूला काम करणाऱ्या महिलांप्रती एक प्रकारचे वादविवाद निर्माण करणाऱ्या कृती देखील त्या ठिकाणी बघितल्या जाताना दिसतात आहे. पण यासाठी आवश्यकता काय आहे? आवश्यकता आहे ती म्हणजे जागरूकता वाढवणं. महिला नागरी सेवकांनी केलेल्या वरील कृती आणि न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील सरकारी सेवकांनी केलेल्या तत्सम कृतीमुळे काम करणाऱ्या महिलांना, विशेष समाजातील सर्वात गरीब वर्गाला, जसे की रोजंदारीत काम करणाऱ्या कामगारांना, घरकाम करणाऱ्या कामगारांना, ज्यांना त्यांच्या मुलांना दररोज कामावर घेऊन जाण्यास भाग पडले जाते असते, त्यांच्या समस्यांबद्दल अधिक वादविवाद जो आहे तो निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे जागरूकता वाढेल. हे अगदी खरं आहे की अशाही परिस्थिती की त्यांना त्या बालकांना सांभाळण्यासाठी कोणत्या प्रकारचं त्यांच्याकडे थर्ड पर्सन जो आहे तो अवेलेबल नसतो. अशा स्थितीमध्ये ती व्यक्ती स्वतःसोबतच त्यांना कॅरी करते आणि आपापल्या असणाऱ्या कामासोबत त्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते. पण असो, त्यावरती जागरूकता निर्माण करणं गरजेचं भासतंय. पुढचा मुद्दा आहे, मुलांवर सकारात्मक परिणाम आहे. मुलांना अशा ठिकाणी घेऊन जाण्याने जिथे सहसा जात नाही, त्यांचे क्षितिज विस्तृत होण्यास एक प्रकारची इथे मदत होते. त्यांना चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते. तसेच त्यांच्या मानसिकतेत काम करणाऱ्या महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल एक प्रकारची हळूहळू समज आहे ती निर्माण होताना दिसते. हे एक महत्वपूर्ण मुद्दा आपल्याला इथे मांडता येईल. इतर महत्वाकांक्षी महिलांसाठी प्रेरणा. रुपा सारख्या सरकारी नोकर आहेत, इतर महत्वाकांक्षी महिला आहेत, यांच्यासाठी एक प्रकारचा सकारात्मक स्वरूपाचा प्रभाव हा इथे निर्माण होऊ शकतो. भारतासारख्या देशांमध्ये विशेषतः महत्वाच्या जिथे महिला ज्या काही कामगार आहेत त्या कामगार दलाचा सहभाग जो आहे तो कमी आहे. अशा स्थितीमध्ये काही प्रमाणात बाल संगोपन जे हे यासारख्या असणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे त्या ठिकाणी प्रस्तुत होताना आपल्याला दिसतंय. पुढे जर पाहिलं तर वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्तव्यांचं आच्छादन आहे का? तर यासाठी आपल्याला काही महत्वपूर्ण नियम जे ते प्रेझेंट करता येऊ शकतात. जसं केंद्रीय नागरी सेवा वर्तन नियम कायदा 1964 नुसार एका नागरी सेवकाने त्याचे कर्तव्य उच्चतम व्यावसायिक आणि समर्पण आणि त्याच्या सर्वोत्तम क्षमतेनुसार पार पाडणे आणि पार पाडणे अपेक्षित आहे. म्हणूनच त्याच्या व्यावसायिक कर्तव्यांच्या कामगिरीत अडथळा आणणारी कोणतीही वैयक्तिक कर्तव्य टाळली पाहिजे. तथापि वैयक्तिक व्यावसायिक कर्तव्यांमध्ये कठोर वेगळेपण नेहमीच शक्य नाही. तसेच वरील प्रकरणात रूपा ही एक तरुण नागरी सेवक आहे, एक अधिकारी आहे आणि अलीकडे आई झाली. वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्र कर्तव्यांच्या ओव्हरलॅपचं परीक्षण करताना हे लक्षात घेतले पाहिजे. हे कायदेशीररित्या पण आहे. दोन्हीचं परीक्षण करणं अपेक्षित आहे. पण ते करत असताना संपूर्ण प्रकरण जे ते समजून घेणंही गरजेचं आपल्याला इथे भासताना दिसतंय. इथं अंतिम प्रश्नाकडे जातोय आपण, तो म्हणजे काय? भारतातील कार्य, संस्कृती, नोकरी करणाऱ्या मातांना खालील प्रकारे दुहेरी भूमिका पार पाडण्यापासून रोखताना आपल्याला दिसते. कशी? नंबर 1, सुरुवातीपासूनच पक्षपात आहे. सांस्कृतिक पक्षपात ज्याला आपण म्हणतो, की आजही अनेक खाजगी क्षेत्रात कंपन्या मुलाखती दरम्यान महिलांना किंवा अर्जदारांना त्यांच्या संभाव्य गर्भधारणेशी संबंधित प्रश्न विचारतात. अशी शक्यता असलेल्या महिलांना नोकरीवर घेण्यापासून काय करतात? ते रोखवतात, ते थांबवतात. दुसरा मुद्दा, संक्रमणाच्या काळात मर्यादित संघटनात्मक मदत आहे. बहुतेक काम करणाऱ्या ज्या काही माता असतात, त्यांची मूल औपचारिक शिक्षण सुरू करेपर्यंत जो संक्रमक कालखंड असतो, त्या टप्प्यातून जावे लागते. बदल घडवून आणणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे काय? कामाच्या ठिकाणी असणारी फ्लेक्झिबिलिटी. अन्य सोबतच सर्वेक्षणानुसार असे लक्षात आले की भारतातील 70% काम करणाऱ्या महिलांनी नोकरी सोडताच विचार केला होता की कंपनी लवचिक धोरण अनुभवामुळे सुमारे 88% महिलांच्या पगारामध्ये एक प्रकारची कपात केली. हे लिंक इनची जी काही सर्वेक्षण होतं या एनजीओचं, त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ही माहिती पुढे त्यांनी प्रेझेंट केलेली असते. पुढचा मुद्दा जर पाहिला तर प्रसूतीनंतरचा ताण आणि नैराश्याला तोंड देण्यासाठी मदतीचा अभाव आहे. हा एक समस्या आहे. त्याच्यामध्ये बाळंतपणानंतर महिलांना प्रसूतीनंतरचा टेन्शन आहे, प्रेशर आहे, नैराश्य यासारख्या असणाऱ्या समस्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फेस करावं लागतं, तोंड द्यावं लागतंय आणि अशा स्थितीमध्ये त्यावरती मात करणं या औपचारिक दृष्टिकोनातून महत्वाचं ठरताना दिसते. पुढे एक प्रकारे महिलांची कमाल मर्यादा ही महत्वपूर्ण ठरते. एक प्रकारे महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेपासून दूर ठेवण्यासाठी एक प्रमुख कारण म्हणजे काय? तर मातृत्व. प्राईम डेटाबेस नुसार भारतामध्ये 2019 मध्ये महिलांना
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रमाण हे 4% कमी होते. 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या डेलाइट अहवालानुसार भारतातील कॉर्पोरेट बोर्डच्या अध्यक्षांमध्ये महिलांचं प्रमाण 4% कमी. म्हणजे आजही टक्केवारी जर बघितली गेली तर घटत्या सीमांताकडे कमीच आहे. हे आपल्याला याच्यातून उघड होताना दिसते. पाळणा घर सुविधा 2017 मध्ये मातृत्व लाभ कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. या सुधारणान्वये 50% जास्त जे कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवारात पाळणा घर देणं बंधनकारक असणार आहे. सोबतच या कलमाचे पालन मोठ्या बहुउद्देशीय कंपन्यांनी करणेही अपेक्षित आहे. औपचारिक क्षेत्राचा आपण विचार केला तर येथे भारतातील औपचारिक क्षेत्रातील मोठ्या संख्येने महिलांना प्रसूती रजा मंजूर करणं, नोकरी करणाऱ्या ज्या माता आहेत त्यांच्यासाठी एक प्रकारचा आधार यासारखे मूलभूत कायदेशीर तत्व ते लक्षात घेणं इथे अपेक्षित आहे. निष्कर्ष काय घेऊ शकतो आपण अंतिमतः? अनेक कॉर्पोरेट संस्था नोकरी करणाऱ्या मातांना आधार देण्यासाठी नाविन्यपूर्ण स्वरूपाचे असणारे धोरणे ते अवलंबताना दिसतात. लहान औपचारिक संस्था ज्या त्या औपचारिक क्षेत्रामध्ये काम करताना अजून पण आपण विचार जर केला तर बरेचसे काही त्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. 2017च्या असणाऱ्या या कायद्यामध्ये जे अनुकूलन धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे त्यामध्ये बदल घडून त्याचं काटेकोरपणे सरकारी अथवा खाजगी क्षेत्रातील असणाऱ्या संस्थांनी करणं गरजेचं आहे किंवा त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. हे जर पाहिलं तर आपल्याला या केसच्या माध्यमातून अनालिसिस करता येताना दिसतंय. तर यासारखे महत्वपूर्ण मुद्दे आपल्याला संबंधित असणारे नागरी सेवक आणि तत्सम संबंधित असणारे केस स्टडीज याबाबत मांडता येऊ शकतात. आता आपण 5व्या केस स्टडीजकडे जातोय. 5वी केस स्टडीज आहे. तुम्ही अशा महाविद्यालयाचे प्राचार्य आहात जिथे विद्यार्थी राजकारणाचा मोठा इतिहास आहे. म्हणजे अर्थात प्रतिनिधी निवडण्याचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रबळ स्वरूपाचं असणारं ते कॉलेज आहे आणि वारसा आहे तिथे एक प्रकारचा. तथापि तुमच्या वैयक्तिक मतामुळे तुम्ही विद्यार्थी निवडणुका घेण्याच्या बाजूने नाही आहात. तुमचं काही वैयक्तिक कारण आहे. तुम्ही प्राचार्य या नात्याने वैयक्तिक कारण की त्यामुळे तुम्ही निवडणुका तिथे नाही म्हणतात घ्यायला. म्हणूनच तुम्ही कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय वार्षिक विद्यार्थी निवडणुकांची प्रक्रिया जी ती प्रलंबित ठेवली. तुम्ही निवडणुका न घेण्याचा निर्णय घेत असताना तुम्हाला काही प्राध्यापकांसह एक विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ ते मिळतं. जे विद्यार्थी संघटनांच्या क्रियापालकांवरती महाविद्यालयांच्या शैक्षणिक वातावरणावरती अडथळा असल्याची टीका करतात. काही काळानंतर विद्यार्थी नेते देखील निवडणुका आयोजित करण्याबाबत तुमच्याशी बोलण्यासाठी येतात. तुम्ही त्यांना विद्यार्थी निवडणुकांना परवानगी देण्याच्या विरुद्ध भेटलेल्या शिष्टमंडळाची माहिती देता. तुम्ही त्यांना पुढे हेही कळवतात की तुम्ही कॅम्पसमध्ये विद्यार्थी राजकारणाशी संबंधित सर्व क्रियाकलाप सर्व जे काही प्रक्रिया आहे त्या थांबवण्याचा विचार करत आहात. हे एकूण विद्यार्थी नेते ते आक्रमक होतात. मोठ्या प्रमाणात विद्यालयामध्ये घोषणाबाजी करतात. महाविद्यालयाच्या मालमत्तेची नासधूस करतात. नुकसान करतात. आंदोलन करतात. वड्या यासारख्या ज्या काही इन्सिडेंट आहेत हा त्या कॉलेजमध्ये होताना दिसतो. आता या संदर्भात पुढे 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न बघा. वरील प्रकरणामध्ये कोणते मुद्दे ते समाविष्ट केलेले आहे? पहिला प्रश्न. दुसरा, तुम्ही तुमच्या वैयक्तिक नीतिमत्तेला व्यावसायिक नीतिमत्तेपासून कसे वगळू शकतात किंवा वेगळे करू शकतात? तिसरा, तुम्ही या परिस्थितीला कसे सामोरे जाल? ओके. 3 क्वेश्चन ते आपल्या समोर आहेत स्टेप बाय स्टेप. त्याचा प्रश्नाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे? पहिला, दिलेल्या प्रकरणातील तथ्य ते आपल्याला थोडक्यात इथे मांडायचे एक्झॅक्टली काय प्रकरण आहे किंवा केस आहे ते. दुसरा, या प्रकरणात कोणते मुद्दे समाविष्ट करण्यात आले ते आपल्याला इथे मांडायचं आहे. तिसरा, तुमच्या वैयक्तिक नीतिमत्तेला व्यावसायिक नीतिमत्तेपासून वेगळं कसं करता येऊ शकतं हे आपल्याला इथे मांडणं अपेक्षित आहे. या परिस्थितीत तुमच्या कृतीबद्दल म्हणजे तुम्ही कोर्स ऑफ ऍक्शन काय करा, कोणती कृती करा हे इथे मांडणं अपेक्षित आहे. ओके, तर आपण उत्तर लिहूया. संबंधित हा भाग जो आहे तो महाविद्यालयातील विद्यार्थी राजकारणाला परवानगी द्यायची की नाही द्यायची या मुद्द्याशी संबंधित आहे. महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत उपस्थित करण्यासाठी देशाच्या भावी नागरिकांना देशाच्या राजकीय व्यवस्थेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थी राजकारण आवश्यक आहे. तर दुसरा दृष्टिकोन असा आहे की विद्यार्थी राजकारण हे केवळ शैक्षणिक संस्थेचे राजकारण करण्याचे एक व्यासपीठ म्हणून पाहतोय जे महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यामध्ये
अडथळा निर्माण करते. ह्या दोन बाजूज आहेत त्या आपल्याला इथे लक्षात घेता येऊ शकतात. आता याच्यामध्ये या प्रकरणात समाविष्ट असलेले मुद्दे जे ते कोणकोणते आहेत ते आपण एक एक करत या ठिकाणी अनालिसिस करणार आहोत. पहिला मुद्दा, विद्यार्थ्यांचा सहभाग. विद्यार्थी राजकारणात, महाविद्यालयाच्या प्रशासनात विद्यार्थ्यांचा सहभाग जो तो सुलभ करताना दिसतोय. विद्यार्थ्यांचे प्रश्न, तक्रारी उपस्थित करणे आणि ते लोकशाही पद्धतीने निराकरण करणं, हा पहिला मुद्दा येतो. दुसरा मुद्दा आहे राजकीय जागरूकता. विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची राजकीय स्वरूपाची जागरूकता निर्माण होते. एक प्रबळ स्वरूपाचा नागरिक बनण्याचे असणारे बीजरोपण जे ते त्याच्या असणाऱ्या कलागुणांमध्ये किंवा त्याच्या विकासामध्ये एक प्रबळ किंवा प्रभावी स्वरूपाचा घटक मानला जातो. तिसरा, प्रलंबित ज्या काही निवडणुका आहेत, या निवडणुका जर बघितल्या गेल्या तर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. या कारणामुळे हे विद्यार्थी त्या ठिकाणी त्या निवडणुका घेण्याबाबत प्रचंड प्रमाणामध्ये एक प्रकारचे उत्सुक आहेत. वैयक्तिक धारणाविरुद्ध व्यावसायिक नीतिमत्ता, इथे आपल्याला ही भूमिका दिसते. काही प्राध्यापकांना ज्यात मुख्याध्यापक किंवा विद्यार्थी यांचा समावेश आहे असे वाटते की विद्यार्थी राजकारण महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्रियांमध्ये अडथळा निर्माण करतात. म्हणूनच ते विद्यार्थी राजकारणावरती बंदी घालून इच्छितात. तथापि भारतातील कायदा विद्यार्थी राजकारणाला परवानगी देतो. एकीकडे शैक्षणिक मध्ये अडथळा निर्माण होते म्हणून प्रतिबंध आहेत आणि दुसरीकडे कायदा सांगतो की नाही त्यांना तशा पद्धतीची संधी द्यावी. पुढे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आहे. प्राचार्यांशी भेटण्यासाठी आलेल्या विद्यार्थी गटाने परवानगी नाकारल्यामुळे मालमत्तेचं मोठ्या प्रमाणामध्ये ते नुकसान पण केलंय. निषेध जो आहे तो शांततेच्या मार्गाने होण्याऐवजी प्रक्षोभक मार्गाने निषेध झालेला आपल्याला दिसतो. आता इथे हा पहिल्या प्रश्नाची आपण मांडणी केल्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जातो. तो आहे विद्यार्थी राजकारण चांगले नाही असा माझा वैयक्तिक विश्वास आहे. तुम्ही प्राचार्य आहात या नात्याने. आता माझा वैयक्तिक विश्वास माझ्या व्यावसायिक नीतिमत्तेच्या विरुद्ध आहे, ज्यामुळे महाविद्यालयाच्या दीर्घ परंपरेनुसार वागावे लागते आणि विद्यार्थी निवडणुका ज्या त्या घ्याव्या लागतात. परंतु वास्तविकता अशी आहे की या परिस्थितीत माझ्या वैयक्तिक श्रद्धा माझ्या अधिकृत भूमिकेत एक प्रकारचा अडथळा आणू नये म्हणून मी पुढील पावलं जे ती उचलू शकतो. तुमच्या वैयक्तिक श्रद्धा त्याची कारण वेगवेगळे, पण याच्यामुळे जी काही राजकारणाची परंपरा आहे ती परंपरा त्या ठिकाणी खंडित होते. तर ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून कोणकोणत्या प्रकारची पावले आपण उचलू शकतो. इथे नंबर 1, भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आपण एथिक्स मध्ये शिकलेलो आहोत. इमोशनल इंटेलिजन्स काय सांगताय की विद्यार्थी राजकारणाच्या विरुद्धच्या माझ्या वैयक्तिक विश्वासाची जाणीव मला या मुद्द्याकडे अधिक तटस्थपणे पाहण्यास मदत करते. त्याला इमोशनल विथ इंटेलिजन्स म्हणतात. दुसरे, वस्तुनिष्ठता आणि तर्कसंगतता. मला कोणतेही मूल्य आधारित निर्णय न घेता तर्क आणि वस्तुनिष्ठतेवर माझा निर्णय जो तो आधारित असावा. तिसरा, व्यापक सल्लामसलत. विद्यार्थ्यांसह इतरांशी सल्लामसलत केल्याने निर्णय प्रक्रियेत येणारे कोणतेही वैयक्तिक पूर्वग्रह जे ते दूर करण्यासाठी मला मदत होईल. चौथा मुद्दा, समिती नियुक्त करा. मी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काय करेल, एक समिती नियुक्त करेल आणि त्याचा रिपोर्टची वाट बघेल. मोकळेपणा आणि अभिप्राय स्वीकारणे. मी माझे वैयक्तिक मत आणि त्या मागील कारणे उघडपणे आणि मुक्तपणे जाहीर करा. पुढे, कॉलेजच्या नियमांचे पालन करा. विद्यार्थी राजकारणाबाबत कॉलेजच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याने, नियमांच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा केल्याने माझ्या वैयक्तिक श्रद्धा आणि निर्णय यावरती आघात होऊ शकणार नाही. आणि अंतिमतः आपला प्रश्न जर बघितला तर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून महाविद्यालयाचे कामकाज कायदेशीर आणि न्याय्य पद्धतीने चालते याची खात्री करूनच मी माझी जबाबदारी जी ती पार पाडेल. त्यातला पहिला मुद्दा, बाह्य घटकांमुळे शैक्षणिक क्रियाकलापांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून मी प्रभावी पावले उचलू इच्छितो. दुसरी गोष्ट, जर विद्यार्थी राजकारण हे स्वतःचे अवंचित नसेल तर भारतातील विद्यार्थी संघटनेने राजकारण केलेले अनेक अनिष्ट परिणाम झाले. म्हणून विद्यार्थी राजकारणाची गरज, कॅम्पसमध्ये किंवा प्रभावी शैक्षणिक वातावरणामध्ये राखण्याची गरज यांच्या संतुलन साधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. दुसरं, कायदा अंमलबजावणी ही संस्थांना कॅम्पसमध्ये बोलवेन आणि महाविद्यालयाच्या मालमत्तेचं आणखी कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करेन. या व्यतिरिक्त घटनेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कठोर देखील कार्यवाही करा. तिसरा,
महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून माझ्या व्यावसायिक कर्तव्यात माझ्या वैयक्तिक श्रद्धा अडथळे आणू नयेत यासाठी मी वर चर्चा केल्याप्रमाणे पावले उचले. विद्यार्थ्यांनी राजकारणाविरुद्ध निवेदन सादर केले आहे त्यांना मी असे आवाहन करेन की त्यांनी विद्यार्थ्यांनी राजकारण त्याच्या हानिकारक कारवायांमुळे बंदी घालण्यात आल्याचे पुरावे आणि तपशील याबाबतचे काही महत्वपूर्ण उदाहरणे आहेत ती उदाहरणे त्यांना प्रेझेंट करण्याचे निर्देश द्या. पुढे विद्यार्थी आणि संघटना विद्यार्थी राजकारण यांच्यामध्ये एक प्रकारचा सुवर्ण मध्य जो तो साधण्याचं काम करा. आणि अंतिमतः या विषयाचा सखोल अभ्यास करून संदर्भ महाविद्यालयांचे नियम त्याचबरोबर समितीने सुपूर्द केलेले असणारे दिशानिर्देश याचा तौलनिक अभ्यास करून किंवा त्याच्या तौलनिक असणाऱ्या दिशानिर्देशनाच्या आधारावरती निवडणुका ज्या त्या तुम्ही त्या ठिकाणी अरेंज केला आणि नियमांच्या चौकटीत बसूनच त्या निवडणुका ज्या त्या प्रस्तुत करा. हा एक ओव्हरऑल आपल्याला मुद्दा इथे मांडता येऊ शकतो. मग अंतिमतः आपण निष्कर्ष काय तर लोकशाहीला पुढे नेण्यासाठी एक उत्साही राजकीय दृष्ट्या जागरूक विद्यार्थी अथवा समुदाय जो तो असणं आवश्यक आहे. पण अशा प्रकारचं राजकारण जे ते महाविद्यालयाच्या परिसरातच असावं. त्याच्या बाहेर जाऊन त्या राजकारणाची त्या ठिकाणी जर बघितले गेले तर चर्चा अथवा त्याची प्रतिक्रिया जी ती उमटू नये याची मात्र काळजी घेणं ही तेवढंच समर्पक स्वरूपाचं ठरताना दिसतं. हे आपल्याला या केस स्टडीच्या माध्यमातून अनालिसिस करता येऊ शकतं. आपली 6वी केस स्टडीज आहेत बघा. अत्यंत छोटे पण गरजेचे किंवा महत्वपूर्ण स्वरूपाचे आपल्याला ठरताना दिसते. ओके, 6वी केस स्टडीज आपल्याला इथे दिसते की एका महानगरामध्ये एक नवीन मेट्रो प्रकल्प जो तो आपल्याला इथे सुरू केलेला दिसतोय. आता हा नवीन मेट्रो प्रकल्प जो या प्रकल्पामध्ये काय होत आहे की वाहतूक कोंडी जी ती कमी होणार आहे तिथे आणि शहरातील जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण देखील आपल्याला इथे टाळता येणार आहे. दुसरी गोष्ट काय इथे जीवाश्म इंधनाचं लक्षणीय स्वरूपाची बचत या ठिकाणी होणार आहे. तथापि संबंधित प्रकल्पासाठी मेट्रो टर्मिनस स्टेशनही साठी कार शेड बांधणं ही आवश्यक ठरताना दिसतं. शहर आधीच प्रचंड प्रमाणामध्ये गर्दीने भरलेलं आहे. महानगरपालिका क्षेत्रातील हरित पट्ट्यांव्यतिरिक्त आता फारशी जमीन सुद्धा उपलब्ध नाहीत. परिणामी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण मेट्रो कारशेड साठी सुमारे 2700 झाडं तोडण्याचा प्रस्ताव जो तो मंजूर केला. या परवानगीमुळे पर्यावरणवादी संघटन आणि नागरिक गटांमध्ये संतापाची लाट उसळली आणि ज्यांनी हा आदेश मागे घेण्याची आणि हरित पट्ट्याच्या संरक्षणाची मागणी करण्यासाठी निषेध रॅली ज्या त्या काढल्या. प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून हा मुद्दा जो तो उपस्थित करण्यात आला. मित्रांनो, आता ही जी केस स्टडीज आहे याचा मी परत म्हणतो की करंट फेज कुठे येतो मागच्या महिना 2 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं गेलं तर नाशिक या ठिकाणी कुंभमेळा जो तो भरवण्याच्या निमित्ताने पंचवटी आणि त्याच्या परिसरातील असणाऱ्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर वृक्ष तोडी संबंधित त्या ठिकाणी एक प्रकारची प्रक्रिया जी ती महापालिकेच्या माध्यमातून केली. तर त्या दरम्यानच्या या 2 ते 3 महिन्याच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आंदोलनं निर्माण झाली. वेगवेगळ्या प्रकारचे असणारे टीकास्त्र जे ते दोन्ही बाजूनी होताना आपल्याला दिसतात. अगदी त्या संबंधित आपल्याला ही केस स्टडी जी ती परीक्षेमध्ये येऊ शकते या उद्देशाने मी ही केस स्टडी जी ती यामध्ये इन्व्हॉल्व केलेली आपल्याला दिसते. मग आता इथे प्रश्न काय विचारले बघा दिलेल्या प्रकरणामध्ये विविध भागधारक ओळखा स्टॅक होल्डर कोण कोण आहेत या पोझिशन मध्ये ते बघायचे. विविध भागधारकांच्या दृष्टिकोनातून संबंधित मुद्दे कोणते ते आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. आणि दुसरा प्रश्न इथे काय विचारलाय जर तुम्ही महापालिका आयुक्त असाल बरोबर तर विविध भागधारकांचे हित लक्षात घेऊन तुम्ही कोणती कार्यवाही करा. आता एक्झॅक्टली तुम्ही महापालिकेच्या आयुक्त पदावरती येऊन पोहोचले हे संपूर्ण प्रकरण आता निर्माण झालंय तर त्यासाठी आता तुम्ही कोणती कार्यवाही करा इथे आपलं उत्तर आता सुरू होत आहे. एकंदरीतच हे जे काही प्रकरण आहेत हे प्रकरण जर बघितलं गेलं तर विकास आणि पर्यावरण यांचा संरक्षण चांगलं संतुलन साधण्याची इथे गरज आहे. एका बाजूला विकास पण करायचा आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचं संरक्षण करायचं. सध्या हे प्रकरण भारतातील एक ज्वलंत समस्या पण आहे. भारत एक विकसनशील देश असल्याने
भविष्यात पिढ्यांच्या शाश्वत आणि कल्याणासाठी विकसित प्रकल्प राबवणं आणि त्याचवेळी पर्यावरणाचं संरक्षण देखील करणं, म्हणजे अर्थ त्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो. तर हेही महत्वपूर्ण स्वरूपाचं दिसते. भागधारकांशी संबंधित मुद्दे आणि त्यांचे दृष्टिकोन कोणकोणते असतात? नंबर 1 बघूया आपण. नागरिक आणि स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, वाहतूक सोय आणि प्रदूषण आणि अपघात यापासून संरक्षण करण्याच्या हेतूने प्रकल्पाबद्दल त्यांचे मत विचारात घेणं आणि सरकारांनी त्यांच्या पर्यावरणीय कृतीच्या साठी जबाबदार धरणं. दुसरा आहे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण आहेत? मेट्रो रेल कॉर्पोरेशन आहे. सामान्य जनतेमध्ये नाराजी निर्माण न करता वेळेवर प्रकल्प पूर्ण करणे ही त्यांची प्रायोरिटी. दुसरं, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अस्तित्वात असणाऱ्या नकारात्मक प्रसिद्धीच्या टाळणे. तिसरं, सरकार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी. कोणत्याही प्रतिकूल घटना ज्या त्या घडणार नाही याची खात्री करणं. प्रकल्पाला व्यत्यय निर्माण करणाऱ्या ज्या काही घटना आहेत, कृती त्या टाळणं. सर्व भागधारकांच्या तक्रार निवारणाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणं आणि प्रकल्प सुरळीत अंमलबजावण्यासाठी समन्वयाची भूमिका जी ती भूमिका इथे मांडणं. चौथा मुद्दा आहे पर्यावरण. झाडे आणि जैवविविधता यांचं अस्तित्व राहणं गरजेचंच आहे. स्वच्छ हवा आणि परिसंस्थेचं असणारं संवर्धन अथवा संरक्षण ही जबाबदारी आहे. प्रदूषण कमी करणं, जीवाश्म इंधनाचा वापर जो आहे तो देखील कमी करणं हा एक महत्वपूर्ण ज्वलंत मुद्दा देखील इथे आहे. अंतिमतः पाचवा जो तो म्हणजे मीडिया आहे. संपूर्ण घटना निष्पक्षपणे प्रसारित करणं, जागरूकता निर्माण करणं, सरकार आणि लोक सामान्य जनता आहे यांना जोडणारा दुवा म्हणून काम करणं. मग अशा स्थितीत मेट्रो प्रकल्पाच्या अस्तित्वामुळे सुरळीत स्वरूपाची अंमलबजावणी सोबतच सुनिश्चित करणं, झाडे तोडल्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक परिणाम कमी करून पर्यावरणाचं रक्षण करणं आवश्यक आहे. यासाठी समग्र दृष्टिकोन जो तो दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं ठरताना दिसतं. तर हे एकंदरीतच आपल्याला पहिल्या क्वेश्चनच्या रिलेटेड आपल्याला मुद्दे इथे मांडता येऊ शकतात. आता दुसरा मुद्दा जो एक्झॅक्टली तुमच्यासोबत येतो तो म्हणजे काय, तर तुम्ही महापालिका आयुक्त आहात या नात्याने काय करा. महापालिका आयुक्त म्हणून विविध भागधारकांचे हित आपल्याला लक्षात घेऊनच कृती करावी लागणार आहे. पहिली कृती, कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणं. लॉ अँड ऑर्डर ही तुम्हाला सुनिश्चित करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला सामान्य जनता आहे. सामान्य जनता आहे. महापालिका आयुक्तांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मेट्रो प्रकल्पाचे महत्व, त्याचे फायदे, त्यासोबतच जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणं, त्यांना प्रेरक माध्यमांचा वापर करणं, त्यांनी निषेध करणाऱ्या नागरिक गटांना आणि पर्यावरणवाद्यांना वैयक्तिक भेटून त्यांना देखील संबंधित असणारा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट समजवणं आणि त्यातल्या असणाऱ्या निगेटिव्हिटी कमी करणं या संपूर्ण गोष्टी. पण यातूनही जर समजा पुढे विविध स्वरूपाचे निदर्शनं सुरू होत असेल तर पोलीस बंदोबस्तही त्या ठिकाणी लागू करणं हे देखील आपल्याला इथे करत असतो. पुढचा पर्यावरणवादी आहे. कोणत्याही प्रकल्पासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे ते झाडं लावणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांपेक्षा जास्त झाडे लावली जातील याची वैयक्तिक स्वरूपाची खात्री देणं गरजेचं आहे, अश्युअर करणं गरजेचं आहे. आणि त्याच आधारावरती शहरातील पर्यावरणवादाची मदत घेऊनच ही संपूर्ण जागरूकता जाईल किंवा कृती जी ती करणं हे सर्वात महत्वाचा भाग तिथे लक्षात घेता येऊ शकतो. मेट्रो रेल कॉर्पोरेशन आहे. प्रकल्प विरुद्ध होत असल्याने निदर्शनामध्ये त्यांनी पुरेसे पोलीस संरक्षण सुनिश्चित करावे. तसेच चालू कामाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही अनुचित स्वरूपाच्या घटना ज्या त्या घडू नये याची खात्री करावी. दुसरी गोष्ट काय, प्रशासनाने मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मदत करण्यासाठी व्यापक स्वरूपाच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. सरकार आहे. सरकारने प्रकल्पासाठी विश्वास निर्माण करण्यासाठी काम करावं. नंतर विविध स्वरूपाच्या भागधारकांमध्ये सक्रिय स्वरूपाचा इथे समन्वय साधणं गरजेचं ठरत आहे. पुढे पर्यावरण आणि झाड, म्हणजे कारशेड निर्माण करण्यासाठी अनेक जे झाडं तोडली जाणार आहेत तर याच्यामुळे साहजिकच पर्यावरणाचं नुकसान होणार आहे. पण त्याच्या सोबतच्या परिसरामध्ये पुन्हा नव्याने वृक्षांची लागवड करणं, त्यांचं संगोपन करणं आणि जे भविष्यात होणारं नुकसान आहे ते नुकसान टाळणं आणि शाश्वत स्वरूपाच्या विकासाला एक प्रकारचा मार्गस्थ करणं हे आपल्याला याच्यातून मांडता येऊ शकतं. विविध स्वरूपाचे माध्यम आहेत. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तर याच्या माध्यमातून संबंधित प्रकरणाकडे किंवा संबंधित असणाऱ्या
कारशेडकडे सकारात्मक स्वरूपाचे असणारे दृष्टी निर्माण होईल या पद्धतीचं मत व्यक्त करणं. निगेटिव्ह असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कशा पद्धतीने थोपवता येईल याचा विचार करणं किंवा त्यांना ठोस पद्धतीने कसं उत्तर देता येऊ शकतं हे त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित ठरताना दिसतं. अंतिमतः निष्कर्ष काय? तर शहरातील असणारा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू न देता त्या ठिकाणी पर्यावरण आणि दुसऱ्या बाजूला विकास यांचा समन्वय साधत एक प्रकारे आपण आवश्यक असणारा घटक जे त्याचं व्यवस्थापन करणं हे अंतिमतः महापालिका आयुक्त या नात्याने आपला अंतिम ध्येय जे ते इथे मांडता येऊ शकतं. ठीक आहे. तर हे संपूर्ण प्रकरण या असणाऱ्या केस स्टडीजच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. 7व्या नंबरचे केस स्टडीज आहेत बघा. ते आहेत तुम्ही भारतीय वन सेवेचे अधिकारी आहात आणि कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजे आता तुम्ही जाताय कुठे किनारी प्रदेशामध्ये. कोस्टल रेग्युलेशन म्हणजे समुद्र किनाऱ्याचे अनेक वन्यजीव अभयारण्य असलेल्या विभागात तुम्ही नियुक्त आहात. अलीकडेच राज्य सरकारने तुमच्या विभागात एक नवीन अन्न प्रक्रिया पार्क उभारण्याचा प्रस्ताव जो तो मांडला. या प्रस्तावासाठी सुमारे 175 चौरस किलोमीटर वन्य जमीन जी ती कायदेशीररित्या अधिग्रहण करावे लागेल. प्रकल्पाच्या विकासाने विविध सामाजिक, आर्थिक स्वरूपाचे असणारे फायदे जे होऊ शकतात याचे दावे देखील केले जात आहे. जे या प्रदेशातील लोकांना उपलब्ध करून दिले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदेशातील झाडे जे ते उपटावे लागते. असे अभ्यास आहे की जे सूचित करतात की अशा प्रकारच्या उपक्रमामुळे वन्य जीवांवर दीर्घकालीन परिणाम होते. त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव संघर्ष जो तो होऊ शकतो. जंगलांच्या परिघावर राहणारे काही रहिवासी यांच्या रोजगारांच्या संधी मिळण्याच्या आशेने या प्रस्तावाला पाठिंबा दिला. तथापि जंगलातील पारंपरिक रहिवाशांनी या प्रस्तावाला विरोध केलाय. प्रकल्पाच्या शाश्वत विकासासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे आणि समितीने या संदर्भात तुमच्या सूचना ज्या त्या मागवलेल्या आहेत. एक समिती तयार केली त्याच्या सूचना तुमच्याकडनं मागवल्या. प्रश्न 2 विचारले येते. या संदर्भात तुमच्या सूचनांना मार्गदर्शन करणारी तत्वे आणि मूल्य आता इथे निश्चित करायचे आहे. आणि दुसरं सामाजिक आणि पर्यावरणाची गरज संतुलित राखण्यासाठी या प्रकरणात कोणत्या प्रकारची कार्यवाही केली पाहिजे हे देखील इथे आपल्याला मांडता येईल. 2 प्रकारचे पॉइंट्स आपल्याला इथे डिस्कस करायचे. पहिला तर आपल्याला सूचना द्यायच्या आणि दुसरं पर्यावरण आणि समाज यांचा समन्वय राखायचा. चला तर मग हे कशा पद्धतीने मांडू शकतो तर याचा दृष्टिकोन तुम्हाला दिला येथे. दिलेले जे काही प्रकरण आहे जो पॉइंट आहे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. त्यात सहभागी असलेले जे काही स्टॅक होल्डर किंवा भागधारक आहेत त्या भागधारकांना मांडायचं. दुसरं प्रस्तावित सूचना यांना मार्गदर्शन करणारी तत्वे आणि मूल्ये इथे आपल्याला सविस्तरपणे मांडायचं आहे. तिसरा मुद्दा आहे वर उल्लेख केलेल्या तत्वांवर किंवा मूल्यांवर आधारित कृतींचं त्या ठिकाणी सविस्तर योजना अथवा सूचना ज्या त्या प्रेझेंट करायच्या. पहिला अर्थव्यवस्थेच्या विकासात्मक गरजा आणि प्रदेशाचे पर्यावरणीय आरोग्य, वन्यजीव संवर्धन, पारंपरिक वन्यवासी लोकांचा हक्क, तुलनात्मक अभ्यासाशी संबंधित आहे. या प्रकरणातील भागधारकांमध्ये एक तर वन विभाग येतोय, दुसरं राज्य सरकार, उत्पन्न आणि उपजीविकेचे शोध सुरू करू इच्छिणाऱ्या परिघातील लोक आणि चौथे वनवासी लोक आहेत. यांचा पूर्णपणे याचे समावेश होताना आपल्याला दिसतोय. मग संबंधित जे काही प्रकल्प आहे अशा प्रकल्पाच्या शाश्वत कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करणारे तत्वे जे ते निश्चित करण्यासाठी सल्लामसलत प्रक्रियेत सक्रियता ही भारतीय वन सेवा अधिकारी म्हणून मी सार्वजनिक सेवेच्या मूल्यांनी आणि भारतातील शाश्वत वन आणि व्यवस्थापन यांच्या अंतर्गत असणाऱ्या समन्वित तत्वांच्या आधारे प्रेरित होऊन पुढील मार्गदर्शक तत्वे जे ते प्रस्तुत करू शकतो. नंबर 1 मार्गदर्शक तत्व बघा. शाश्वत वन आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी सामान्य मार्गदर्शक तत्वे. कोणकोणती तत्वे आहेत? पहिला बघा. एकात्मिक आणि बहुविद्या शाखीय दृष्टिकोन स्वीकारा. संदर्भ कोणता का असेना शिफारस जी ती एकात्मिक दृष्टिकोनाद्वारे सूचित केली पाहिजे. ज्यामध्ये पर्यावरण, संरक्षित क्षेत्र, जमीन, जंगले इत्यादींचा इथे समावेश असला पाहिजे. दुसरं निर्णायक प्रक्रियेत लोकांचा सहभाग सुनिश्चित करणं. लोकांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करणं अपेक्षित असणार आहे. तिसरा सेवा तरतूद आणि लोकांच्या हक्कांमध्ये संतुलन राखलं पाहिजे. निष्पक्षपणे एका बाजूला सेवा आणि दुसऱ्या बाजूला लोकांचं संतुलन हेही त्यामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. चौथा सेवाभाव दृष्टिकोन असला पाहिजे. वन अधिकारी या नात्याने
राष्ट्रीय वन धोरणांची अंमलबजावणी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण संवर्धन करणं, पर्यावरणाची शाश्वतता टिकवणं हे देखील त्या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे. हेही आपण स्वीकारलं पाहिजे. पुढे सार्वजनिक सेवेची वचनबद्धता, मूल्य, त्याचबरोबर वैयक्तिक स्वार्थापासून पूर्णपणे त्याला मुक्त स्वरूप प्राप्त करून देणं हे एक सेवाभावी वृत्तीच्या माध्यमातून आपल्याला प्रेझेंट करता येऊ शकतो. पुढे वस्तुनिष्ठता आहे, सब्जेक्टिव्हिटी. ओरिजिनल पोझिशन काय? कोणतीही शिफारस भागधारकांवरती प्रभाव पाडण्याच्या क्षमतेवर आधारित निवडली पाहिजे. दुसरं जबाबदारी, अकाउंटेबिलिटी आपली असली पाहिजे की प्रस्तावित निर्णयाचा किंवा कृतीचा विविध स्तरांवरती योग्य आढावा आपण घेतला पाहिजे. सहानुभूती आहे, निर्णयाचा परिणाम सामान्य जनतेवर होत असल्याने ज्यापैकी बरेच जण असुरक्षित असण्याची एक शक्यता आहे त्यांची परिस्थिती समजावून घेणं, सोबतच त्यांच्या असणाऱ्या चिंता ज्या आहेत त्या योग्य मार्गाने सोडवणं. आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वासामध्ये या संदर्भात केलेल्या काही सूचना भागधारकांना मान्य नसण्याची शक्यता आहे, तरीही मला माझ्या सूचना दृढ निश्चयाने मांडाव्याच लागतील हे तितकंच आत्मविश्वासपूर्वक प्रेझेंट करणं गरजेचं ठरताना दिसतं. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न बनतो तो म्हणजे काय? क्षेत्रातील सामाजिक आणि पर्यावरणीय गरजांमध्ये संतुलन राखण्यासाठी प्रस्तावित कृती आराखडा आपल्याला इथे तयार करायचा आहे. मग कृती आराखडा काय? तर अन्न प्रक्रिया जे काही फूड पार्क आहे हे पार्क उभारण्यासाठी व्यावसायिक परिणाम तसेच सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणावरणीय खर्च, प्रस्तावित फायदे, पर्याय निश्चित करण्यासाठी तज्ञांच्या देखरेखीखाली एक समितीने किंवा अभ्यास गट आहे तो स्थापन करणं. अभ्यासाच्या तपशिलानंतर निष्कर्ष आणि विविध भागधारकांना कळवणं, त्यांनाही त्यांचं मत जे ते व्यक्त करण्याची संधी देणं. या विषयावर चर्चा करण्यासाठी भागधारकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ स्थापन करणं आणि तिथे प्रत्येकाचे विचार जे ते विचार समजून घेणं. पारंपरिक वनवासींनी व्यक्त केलेले जो काही आक्षेप आहेत त्या आक्षेपांचा तपशील घेणं, त्यावरतीही विचार करणं, त्याचं चिंतन करणं आणि त्यांच्या चिंता दूर करणं. चिंता परिपूर्ण आर्थिक महत्वाच्या असतील तर त्यांच्या पुनर्वसनाच्या असणाऱ्या समस्या सोडवल्या जातील. प्रकल्पाच्या आर्थिक फायद्याचा काही भाग त्यांच्यामध्ये वाटून घेतला जाईल. त्याचबरोबर त्याची योग्य ती खात्री देखील इथे करून घेतली जाईल. जर उपस्थित केलेल्या चिंता त्यांच्या सांस्कृतिक उत्पत्तीशी संबंधित असेल तर प्रकल्प विशिष्ट महत्व आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीत टाळता येण्याजोग्या विलंबामुळे होणारा संभाव्य जो काही खर्च आहे हा खर्च वाढीबाबत एकमत होण्यासाठी सामुदायिक ज्येष्ठांना इन्व्हॉल्व्ह करून घ्या, सहभागी करून घ्या. यामध्ये प्रकल्प विकासाने पारंपरिक वनवासींना खात्री दिली पाहिजे की त्यांच्या सांस्कृतिक प्रकल्पाचा कमीत कमी परिणाम होईल किंवा त्याबाबतची योग्य ती खबरदारी अथवा काळजी घेतली जाईल. जर एकमत झाले नाही तर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मसुदा तयार करावा, ज्यामध्ये परिस्थिती बिघडल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तैनाती करावी याबाबतचे तुम्ही त्या ठिकाणी मत जे ते व्यक्त करू शकता. आणि अंतिमतः ऑफकोर्स निष्कर्ष काय असणार आहे तर वरील कृती आराखडा त्या क्षेत्राच्या सामाजिक आर्थिक गरजा आणि त्याच्या पर्यावरणीय गरजा यांचा विचार करत भविष्यातील असणाऱ्या किंवा येणाऱ्या ज्या पिढ्या त्या पिढ्यांसाठी शाश्वत पद्धतीने विकास कसा आपल्याला प्रेझेंट करता येऊ शकतो किंवा दाखवता येऊ शकतो याचं मूल्यांकन आपल्याला या केस स्टडीच्या माध्यमातून करता येऊ शकतं. पुढे आपण आता अंतिमतः केस स्टडीकडे जातोय तो म्हणजे काय? नेक्स्ट केस स्टडीज ते आहे गेल्या काही काळापासून जगभरातील व्यावसायिक बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये टाळेबंदीच्या बातम्यांनी भरलेला आपल्याला दिसतात. विशेषतः तंत्रज्ञान कंपन्या नवीन काळातील स्टार्टअप्स मध्ये हे असे आहे जेव्हा अलीकडेपर्यंत सर्वत्र स्टार्टअप्स यांना त्या ठिकाणी गुंतवणूकदार, उद्यम भांडवली संस्था, खाजगी इक्विटी आणि इतरांकडून प्रचंड पैसा आणि निधी मिळत होता. आता ही पैशाची पावती अचानक बंद झाल्याचे दिसते. विक्रमी मूल्यांकनाच्या बातम्या आणि बक्षिसे यांची जागा आता कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काढून घेतल्या गेलेल्या आहेत. स्टार्टअप आणि तंत्रज्ञानाच्या कंपन्या संस्थात्मक त्यांच्या उपक्रमांचा नफा त्यांचे गुंतवणूकदार भागधारक यांना उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या जबाबदारीच्या दृष्टिकोनातून या कारवाईंचे समर्थन करत आहे. जो युक्तिवाद केला जातो तो शाश्वत वाढ नफा सुनिश्चित करण्याशी संबंधित आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीला गरीब आणि बेजबाबदार निर्णय घेणाऱ्या साखळी
जबाबदार आहे हे सर्वश्रुत आहे. दुर्दैवाने परिणामी नोकऱ्यांमध्ये दखल होणाऱ्या नवीन माध्यमांचा किंवा दर्जांच्या कर्मचारी जे ते त्रस्त झाले. संबंधित जे काही प्रकरण आहेत ते स्टार्टअप प्रकरण आहेत. नवीन वयाच्या स्टार्टअप ज्या काही कंपन्या आहेत त्या अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये टाळेबंदीशी संबंधित किंवा भागधारक किंवा नैतिक समस्यांशी संबंधित आहेत त्याबद्दल उल्लेख करायचा आहे. म्हणजे अनेक ज्या कंपन्या आहेत त्या बंद होण्याच्या प्रक्रियेकडे आल्या किंवा त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर प्रतिबंध जे ते लादले गेले. फॉर एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर मागच्या काही दिवसांमध्ये जागतिक स्तरावरती जर पाहिलं तर भारत आणि भारतासमेत जगभरातल्या अनेक देश ते टॅरिफ सारख्या असणाऱ्या ज्या काही घटना आहेत यांना त्रस्त झाले. जसं काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून भारतावरती पण अमेरिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफ लावले. त्याच्यामुळे काय तर भारतीय बाजार किंवा भारतीय ज्या कंपन्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांच्या वस्तू किंवा पदार्थांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांची खरेदी क्षमता कमी झाली. त्यामुळे दुर्दैवाने यावरती अवलंबून असणाऱ्या कंपन्या, कर्मचारी यांचे देखील जर बघितले गेले तर एक प्रकारचे असणारे नोकऱ्या याला धोके निर्माण झाले. त्या संबंधित हा आपल्याला क्वेश्चन जो आहे तो इथे लक्षात घेता येऊ शकतो. ठीक आहे. आता याबाबतचा असणारा दृष्टिकोन काय आहे हा क्वेश्चन मांडत असताना केस स्टडीचा थोडक्यात परिचय द्यायचा आपल्याला काय आहे तो. दुसरा नैतिक समस्या कोणत्या आहेत तो मांडायचा आहे. बेजबाबदार वर्तनाशी संबंधित असणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा उल्लेख करायचा. त्याचबरोबर पुनरावृत्ती टाळण्यासाठी काही महत्वपूर्ण उपाययोजना आपल्याला इथे सुचवायच्या आहेत आणि अंतिम काय असणार आपला तिथे निष्कर्ष असणार आहे. तर ही संपूर्ण प्रक्रिया जी ती आपल्याला या उत्तराच्या माध्यमातून मांडायची आहे. ओके. ह्याच्यामध्ये स्टॅक होल्डर कोण कोण आहेत, भागधारक कोण कोण आहेत, गुंतवणूकदार कोण आहेत हे आपल्याला इथे बघायचं आहे. पहिला गुंतवणूकदार नव उद्यमी आहेत, इनोव्हेटर आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीज आहेत त्या ज्याच्यामध्ये एक प्रकारचे इन्व्हेस्टर म्हणून काम करतात. दुसरं स्टार्टअपचं शीर्ष व्यवस्थापन त्यामध्ये कर्मचारी वर्ग आहेत. हा कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहे. कर्मचारी त्यांच्या असणाऱ्या ऑफर्स असतील त्यांचं चांगलं व्यवस्थापन असेल याचा पूर्ण समावेश होतो. या सर्व घटनांना चालवणारा एक नियम आहे, रेग्युलेटरी फर्म्स आहेत यांच्या बाबतचा इथे जर बघितलं गेलं तर एक फेज येऊन जातो. अंतिमतः जर पाहिलं तर सामान्य लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे असणारे गुंतवणूकदार असतील, कामगार असतील, भांडवलदार असतील यांचा आपल्याला यामध्ये समावेश होताना दिसतो. इथे याचं व्यवस्थापन करणारा एक गट आहे. व्यवस्थापनाची निष्पक्षता, पारदर्शकता, विवेक बुद्धी यासारख्या तत्वांचं पालन करणारा भाग येतो. कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहेत, गुंतवणूकदार आणि त्याचं व्यवस्थापन करणारे कर्मचारी वर्ग आहेत. त्याचबरोबर गुंतवणूकदारांचा लोभ आहे तेही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळवण्याच्या उद्देशाने काय करतात ते इन्व्हेस्ट करतात आणि अचानक ते डाऊनस्ट्रीमला लागल्यामुळे ती एक भीती निर्माण होते. याच्या वेलीकडे कर्मचाऱ्यांचं शोषण आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणात स्टार्टअप्स मध्ये ते काम करायला सुरुवात करतात, मेहनत करतात, ते वस्तू उत्पादित करतात आणि अचानक ते बंद होण्याच्या प्रक्रियेच्या दिशेने जातात. यामुळे अशा स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार ते कमी केले जातात. त्यामुळे तो एक धोका त्यांना निर्माण झाला. नियामक अकार्यक्षमता आहे. यामुळे सरकारसाठी नैतिक कोंडी निर्माण होते. कारण का आता स्टार्टअप्स आणि त्यांचं ऑपरेटिंग याच्यावरती खर्च कमी करण्यासाठी काही सूट दिल्या. तथापि यामुळे स्टार्टअप अपारदर्शक व्यवसाय स्वरूपाच्या पद्धतीमध्ये जाताना दिसतात. आयपीओ आहे. बनावट मूल्यांकनाद्वारे वैयक्तिक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात आणि कालांतराने कळतं की नाही बाबा इथे तर काहीच आउटपुट नाही. पूर्णपणे हे डाऊनस्ट्रीमला आहे. त्यामुळे नुकसान जे ते मोठ्या प्रमाणात होताना दिसतं. मग याला परिणाम काय? तर व्यवस्थापनाच्या अशा बेजबाबदार वर्तनामागील कारणे कोणकोणती? तर कारणे बघा, पहिल्यात स्वार्थ. प्रत्येक व्यवस्थापक आपापला नफा जो आहे तो त्या ठिकाणी सॉर्ट आउट करतोय. जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने तो मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना तिथे आकर्षित करतोय आणि नंतर जर बघितलं गेलं तर यातून आउटपुट काही न आल्यामुळे तिथे तो जो काही उद्योजक आहे तो उद्योजक मोडकळीस येताना दिसतोय. दुसरं मोठे होण्याची इच्छा आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नफा किंवा मोठ्यात मोठं व्हायची इच्छा आहे. यामुळे पण फसवेगिरीची मोठ्या प्रमाणात होताना दिसते. आधुनिक अधिक गुंतवणुकीला आकर्षित करते. वेगवेगळ्या प्रकारच्या ऍड असतील, जाहिराती ह्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आकर्षक पॅकेजेस दिले जातात आणि त्या दिशेने आकर्षण करण्याचं कामही केलं जात असतं. तर ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला इथे मांडता येऊ शकते. कमकुवत कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे.
या संपूर्ण प्रकरणाला सॉर्ट आउट करण्यासाठी जर पाहिलं तर एक नियामक मंडळ असतं. पण ते नियामक मंडळ प्रबळ स्वरूपाचं नसल्या कारणामुळे एक प्रकारे इथे ही जी काही कॉर्पोरेट प्रक्रिया आहे, ही कॉर्पोरेट प्रक्रिया पूर्णपणे जर पाहिलं तर अत्यंत कमकुवत स्वरूपाची असलेली आपल्याला दिसते. ही संपूर्ण व्यवस्था इथे आहे. दुसरी गोष्ट, स्टॅक होल्डर किंवा इन्व्हेस्टर आहेत, गुंतवणूकदार वर्ग जो आहेत ना, हा गुंतवणूकदार वर्गाची उदासीनता इथे मोठ्या प्रमाणात दिसते. याचा परिणाम म्हणून जर पाहिलं तर हा एक धोका आपल्याला निर्माण होताना दिसतोय. अनावश्यक स्वरूपाचा खर्च आहे, जसं की परदेशी दौरे असतील, अनावश्यक स्वरूपाच्या पार्ट्या असतील, अनावश्यक स्वरूपाच्या असणाऱ्या परदेशी वस्तू खरेदी करणं असतील, या साऱ्या गोष्टी. पुढे उच्च विलिनीकरण आणि संपादनाचा खर्च आहे. तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप आहेत. अनन्य मालकीच्या विशिष्ट स्वरूपामुळे विलिनीकरण यासारखे असणारे धोके मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसतात आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर स्टार्टअप ज्या होतात आहे, तर त्या अन्य कोणकोणत्या प्रकारच्या असणाऱ्या समस्यांना तोंड देतात आहे बरं? नंबर 1 बघूया आपण. आर्थिक गैरव्यवस्थापनाचा सामना करण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. गैरव्यवहार जे हे कुठे घडतात आहे? तर उत्पादन, विक्री या संपूर्ण असणाऱ्या साखळीमध्ये गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे प्रत्यक्षरित्या दाखवताना उत्पादन जास्त दाखवतात आहे, मात्र त्या ठिकाणी त्यातून येणारा जो काही इन्कम आहे तो अत्यंत कमी दाखवतात, किंवा उत्पादन कमी आणि दाखवताना जास्त दाखवणं, किंवा उत्पादन जास्त आणि दाखवताना कमी दाखवणं, यासारखे गैरव्यवहार आहे. या व्यवहारामुळे धोके मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसतात आहे. दुसरी गोष्ट, सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी तयार केलेले जे काही नियम आहेत, त्या नियमांच्या अधीन न राहता त्याची पायमल्ली करणं, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात धोके निर्माण होतात. मौल्यवान संसाधने वाया घालवण्याऐवजी नाविन्यपूर्ण, जाणीवपूर्वक खर्च, काटकसरीचे मूल्य हे रुजवण्याची जबाबदारी किंवा नेतृत्व मानणं गरजेचं आहे. पेटीएम मॉल बाबत असेही होते की वेगाने पैसा खर्च करण्याऐवजी वाढीव महसूल मिळवण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष केंद्रित केलं जात असतं, आणि याच्यामुळे व्यावसायिक मॉडेल जो तो विकसित करणं किंवा त्याचा पाठपुरावा करणं हा एक बेनिफिशियल पॉईंट आपल्याला इथे मानता येऊ शकतो. टाळेबंदी व्यतिरिक्त नवीन वयाच्या स्टार्टअप्स मध्ये खर्च नियंत्रण करण्यासाठी इतर उपाययोजना ज्या आहेत त्या प्रस्तुत करणं, खर्च कमी करणं, अनिष्ट स्वरूपाचा अनावश्यक खर्च जो आहे त्याला कमीत कमी आणणं, कमीत कमी पगारामध्ये म्हणजे पगारात कपात करणं, कर्मचारी जे अनावश्यक कर्मचारी त्यांना पदावरून हटवणं, जेवढे आवश्यक आहे तेवढेच पद्धतीने त्या ठिकाणी कर्मचारी ठेवणं, ज्याच्यामुळे पगार जो तो जास्त द्यावा लागणार नाही. कमीत कमी पगारामध्ये जास्तीत जास्त आउटपुट जो तो गेन करता येणं, आणि बदल्या आणि कामाचे असणारी वाटणी, कामाचं योग्य पद्धतीने नियोजन करणं, त्यामध्ये कमीत कमी तासामध्ये जास्तीत जास्त आउटपुट आणणं, ही एक प्रकारची आपल्याला उपाययोजना इथे करता येऊ शकते. ओव्हरऑल जर आपण विचार केला इथे, तर जेव्हा खर्चाची कपात करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात टाळेबंदी केली जाते आणि प्रतिकूल व्यावसायिक वातावरणाचा सामना केला जातो, तेव्हा खर्च कपातीसाठी पर्याय शोधणं अधिक इष्ट स्वरूपाचं असतं. कंपनीच्या खर्चाचं विश्लेषण करून नैतिक स्वरूपाचं व्यवस्थापन करणं, त्याचं योग्य पद्धतीने पालन करणं, आणि या आधारावरती कंपनी आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी यांच्यामध्ये पारदर्शकता निर्माण करून एक प्रकारचा त्या ठिकाणी जर पाहिलं तर जबाबदारीपणा आणि दुसऱ्या बाजूने पारदर्शकपणा हा विकसित करून व्यक्ती आणि कंपनी यातला एक प्रकारचा विकासाचा ध्वज जो आहे तो रोपण करणं, ही या पाठीमागची भूमिका आपल्याला इथे लक्षात घेता येते. तर या पद्धतीने मित्रांनो आपण जो क्वेश्चन पेपर तयार केला होता, ज्याच्यामध्ये सेक्शन बी, त्यामध्ये एकूण 8 केस स्टडीज आपण घेतल्या होत्या, त्या 8 केस स्टडीजचं हे विश्लेषण आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे विश्लेषण आहे, हे विश्लेषण असंच असलं पाहिजे असं मी म्हणत नाही, पण हा त्याची दिशा मात्र या पद्धतीने जर असेल तर आपल्याला इथिक्स आणि इंटिग्रिटी मधला जो सेक्शन बी, जो केस स्टडीज से रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर्स गेन करता येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण जर बघितलं गेलं तर मागच्या 6 महिन्यामध्ये इथिक्स आणि इंटिग्रिटी या विषयावरती अत्यंत सखोल पद्धतीने अभ्यास केलाय, सखोल पद्धतीने मार्गदर्शन केलं, आणि त्याच आधारावरती आपण काही टेस्ट ज्या घेतलेल्या आहेत. यापूर्वी एक टेस्ट ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे. आता आपण सेकंड टेस्ट घेतोय. ह्याचा पाठीमागे मुख्य उद्देश एवढाच आहे की पेपर 4 राज्यसेवा किंवा युपीएससी मध्ये जे मराठी मीडियम मध्ये प्रिपरेशन करतात, अशा विद्यार्थ्यांमध्ये जो न्यूनगंड निर्माण झालाय
की पेपर 4 नेमका आहे तरी काय, त्याचा अभ्यास तरी कसा केला पाहिजे किंवा त्यातील मुद्दे नेमके कसे, केस स्टडीज कसे सॉर्ट आउट केले पाहिजे, त्यातले असणारे जे काही टॉपिक आहेत ते टॉपिक कसे अभ्यासले पाहिजे, याचं अगदी साचेबद्ध पद्धतीने आपण आपल्या असणाऱ्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून विश्लेषण केले आणि पुढे पण अशाच पद्धतीच्या आपण काही लेक्चर सिरीज आहे त्या लक्ष्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विकसित करत आहोत किंवा प्रेझेंट करत आहोत, ज्याच्या आधारावरती राज्यसेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी अथवा युपीएससीचा मराठी मीडियम मधून अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्यामधली भीती दूर होऊन पेपर 4 मध्ये जास्तीत जास्त नंबर त्यांना कशा पद्धतीने गेन करता येऊ शकतात त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी सिरीज बनवणार आहोत, अभ्यास करणार आहोत. सो तुर्तास इथे आपण आज थांबूया. कोणाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर अर्थातच आपल्या अकॅडमीच्या असणाऱ्या ऍप वरती तुम्ही प्रश्नाच्या सूचीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडू शकतात. संबंधित इतरही काही मुद्दे असतील तर ते आपल्या असणाऱ्या हेल्पलाईन नंबरच्या अंतर्गत त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकतात आणि आपल्या असणारा जो पेपर 4 आहे त्याच्या बाबत चांगले चांगले मार्क्स आहेत ते घेऊ शकतात. थँक्यू सो मच.